सुप्रभात. मान्यवर आलेले आहेत. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा योगेश सोमण. या योगेश. योगेश श्रीनिवास सोमण आपल्या सगळ्यांना सरांच्या वेगवेगळ्या हिंदी मराठी मालिका आणि चित्रपटातल्या भूमिका माहिती आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देतो. MA राज्यशास्त्र आणि प्रिंटिंग टेक्नॉलॉजी इथनं पदविका आणि पदवी घेतलेली आहेत. आत्ता अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई विद्यापीठाचे संचालक आहेत आणि रंगभूमीवर लेखन, दिग्दर्शन, अभिनेता अशी गेली 35 वर्षांची त्यांची कारकीर्द आहे. 76 एकांकिका, 14 नाटके आत्तापर्यंत सरांची प्रकाशित झालेली आहेत. इंग्रजी, हिंदी, गुजराती, आसामी आणि उर्दू भाषेत त्यांची अनेक नाटके आणि एकांकिका भाषांतरित झालेली आहेत. स्नेह या संस्थेच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक उपक्रम ते गेले 35 वर्ष राबवतात. आनंद डोह हा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या आयुष्यावर आधारित एकपात्री प्रयोग आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यावर आधारित बी. विनायक दामोदर सावरकर हा एकपात्री दृकश्राव्य नाट्यप्रयोगाचे देशविदेशात त्यांनी सादरीकरण केलेले आहे. मी मगाशी म्हटलं तसं दृश्यम 2, उरी द सर्जिकल स्ट्राईक, दृश्यम, आनंदी गोपाळ, येरे येरे पैसा, माझं भिरभिर, फास्टर फेणे, रमा माधव, ज्योती इत्यादी सरांचे चित्रपट, तसेच नांदा सौख्यबरे, दिल्या घरी तू सुखी राहा, क्राईम पेट्रोल, अंजली, स्पेशल 5 आणि कथाकथी अशा अनेक मालिकांमधनं सरांनी आपलं मनोरंजन केलेलं आहे. आपलं जे ॲक्टिंग विषयाचं सादरीकरण सरांचं आपल्याला माहिती आहे. आजच्या सत्राची सुरुवात, आजच्या दिवसाची सुरुवात सरांच्या सत्रापासून आहे. स्टेजवर वावरतानाचं पूर्ण प्रशिक्षण हे आपल्याला त्यांच्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करतील. मी योगेशजींना विनंती करतो की त्यांनी सत्र सुरू करावं. सर्वांना सुप्रभात आणि नमस्कार. आपण इथं वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेसाठी सगळे कालपासून जमलेलो आहोत. त्यातही स्पेशलायझेशन आहे ते म्हणजे आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात त्यांचे विचार, त्यांचं जीवनचरित्र हे प्रचारित करण्यासाठी वक्ता बनण्यासाठी आपण आलेलो आहोत. त्यातला जो अभिनयाचा भाग आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आपलं पहिले एक माझं काही बोलणं झाल्यानंतर इंटरॅक्शन सेशन ठेवणार आहोत की कशा पद्धतीने आपण सभा घेऊ शकतो, सभेत बोलू शकतो. मी बोलणं, काय विषय बोलायचा आहे त्याच्याबद्दल कालपासून खूप चर्चा झालेली आहे. कसं बोलायचं आहे याबद्दल आपण जरा बोलूयात. चित्रपटाच्या माध्यमामध्ये किंवा नाटकातसुद्धा क्लोजअप, मिडलॉंग आणि लॉंग शॉट असे 3 प्रकार असतात. तसं सभेमध्ये सुद्धा असतं असं मला वाटतं. आत्ताचे जे आपलं आहे सेशन किंवा आत्ता जे मी बोलतो आहे आणि तुम्ही ऐकतोय हे मिडलॉंगमध्ये जातं. ज्या वेळेला आम्ही दोघं जणं परिसंवादासारखे बोलणार असू किंवा आम्ही एकमेकांशी चर्चा करत असतो त्यावेळेला तो क्लोजअप असतो. आणि ज्या जाहीर सभा आपण यूट्यूबवर किंवा स्वतःही अनुभवलेल्या असतात किंवा त्याच्यात भाषणही कदाचित केलेलं असेल तो लॉंग शॉट असतो. म्हणजे तुमच्यापासून प्रेक्षक किती दूर आहे यानुसार आपण त्याचा क्रायटेरिया ठरवावा असं मला वाटतं. श्रोता किंवा तुमचा प्रेक्षक
हा तुमच्यापासून किती दूर आहे. तर आत्ता माझ्यापासून माझा पहिला प्रेक्षक हा 10 फुटावर आहे आणि शेवटचा प्रेक्षक हा साधारण 40 फुटावर असण्याची शक्यता आहे, 35 ते 40 फुटावर. म्हणजे त्या प्रेक्षकाला माझे डोळे, माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि माझे शब्दोच्चार हे स्पष्ट आणि स्वच्छ दिसणारही आहेत आणि ऐकूही येणार आहेत. लाँग शॉटमध्ये आजकाल क्लोज सर्किट टी व्ही किंवा कॅमेरे लावल्यामुळं त्यांचे आणि मोठाले स्क्रीन दर हजार प्रेक्षकांच्या त्या ब्लॉक्समध्ये लावलेले असल्यामुळं बऱ्यापैकी क्लोजअप दिसू शकतो. त्यामुळं आजकाल त्याला म्हणजे त्या जाहीर सभेच्या पद्धतीने हे करावंच लागतं असं नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव म्हणजे मोदीजींची ज्या वेळेला लाखोची सभा असते त्यावेळेला त्या हजारचे ब्लॉक्स केलेले असतात आणि प्रत्येकाला मोठा स्क्रीन लावून ठेवलेला असतो आणि कॅमेरानी मोदीजींचा क्लोजअप लावून ठेवलेला असतो आणि तो आपण बघत असतो. परंतु तरीही ती जाहीर सभा असल्यामुळे मोदीजींच्या समोरच्या याच्यामध्ये ते फक्त कॅमेरासाठी बोलत नसतात, तर ते लाखो लोकांच्या गुणिले 2 लाख डोळ्यांसाठी ते त्यांचं वक्तृत्व किंवा त्यांचं भाषण सादर करत असतात. हे सादरीकरण असतं, हे पहिलं सगळ्यांनी लक्षात ठेवा. कुठलीही गोष्ट ही इनॅक्टमेंटच असते. ज्यावेळेला वक्तृत्व कलेमध्ये भाषण हा जरी विषय असला तरी तो सादर करताना त्याची इनॅक्टमेंटच करावी लागते. वक्तृत्व स्पर्धेमधलं भाषण वेगळं असतं. मला सांगा, आपल्यातल्या कोणी वक्तृत्व स्पर्धा गाजवलेल्या आहेत? बरं, आता मला असं वाटतं वक्तृत्व स्पर्धेचा शालेय कालखंडापासून एक टिपिकल फॉर्मॅट ठरलेला असतो. एक तर त्यांना 3.5 मिनिटात किंवा 5.5 मिनिटात किंवा जरा मोठे झालेले असतील तर 7 मिनिटामध्ये विषय संपवावा लागतो. आपण ज्या पद्धतीचं भाषण कला आत्ता आत्मसात करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ज्या कारणासाठी आपण भाषण कला आत्मसात करणार आहोत त्या कारणासाठी मिळणारा वेळ हा आपल्याला कमीत कमी 40 मिनिटाचा असला पाहिजे. हे डोक्यात ठेवून भाषणं तयार केली गेली पाहिजेत आणि दिली गेली पाहिजेत. त्यासाठीचा स्टॅमिना तयार व्हायला पाहिजे, त्यासाठी तुमचा आवाज तयार व्हायला पाहिजे, त्यासाठी तुमचं स्वरयंत्र तयार व्हायला पाहिजे. वक्तृत्व कलेचं एक हे असं असतं की ज्याला एक आपण खूप फॉर्मल असतात. अध्यक्ष महोदय, समोर जमलेला शिक्षकवृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा पद्धतीची एक सुरुवात करून बोलावं लागतं. आज मला दिलेला विषय आहे शिवरायांचे हस्ताक्षर. शिवरायांच्या हस्ताक्षराच्या आणि मग आपण म्हणायचं नाही, पण ज्यांनी हात वर केले होते त्यांची क्षमा मागून सांगतोय, पोपटासारखे बोलायला लागतो. कारण ते आपण टोन पाठ केलेलं असतं. आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत लहान असू त्यावेळेला आई वडील किंवा मोठ्या भावाने स्टॉपवॉच लावून आपलं भाषण ऐकलेलं असतं आणि कुठे कमी पडतं आणि कुठं जास्त होतं याबद्दल तो सांगत असतो. कसं उभं राहायचं हे शिक्षकांनी सांगितलेलं असतं. आणि एकूणच शालेय कालखंडापासून म्हणून जे वक्ते तयार होतात ते बरेचसे शिक्षकांनी घडवून ठेवलेले असतात आणि शिक्षक हे त्यांच्या चौकटीच्या बाहेर जात नसतात. म्हणजे त्यांनी किती अंशामध्ये पाऊल ठेवावं हे अगदी जरी करेक्ट सांगितलेलं असलं तरी ज्यावेळेला आपण एका विशिष्ट वयानंतर उत्स्फूर्ततेकडे जात असतो किंवा उत्स्फूर्ततेचा आविष्कार करत असतो. आता सावरकरांवरती 40 मिनिटं भाषण करायचं असेल तर तेही नॅचरली निदान मुद्देसूद असलं पाहिजे म्हणून आपण एक 10 वेळा त्याचं वाचन आपल्या मुद्द्यांचं केलेलं असतं, आपल्या विचारांचं केलेलं असतं आणि वारंवार त्याचा आढावा घेतलेला असतो. एका अर्थी ते पाठ करून वेल रिहर्स्डच परफॉर्मन्स आपल्याला द्यायचा असतो. पण तरीही तो वेल रिहर्स नाही, तो उत्स्फूर्त आहे याचा भास आपल्याला प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना द्यायचा असतो, हे लक्षात ठेवा. आता जसं मगाचपासूनचं आपण आत्तापर्यंतच्या ॲक्टचा विचार करू, कशा कशा गोष्टी घडतात. माझा परिचय करून दिला गेला, तो परिचय फॉर्मल असतो कारण कार्यक्रमाची सुरुवात एका औचित्याने एका फॉर्मॅटमध्ये करावी लागते, त्याप्रमाणे परिचय करून दिला गेला. आणि तसाच मी इथे येऊन एक खिशातनं कागद काढून जो असा समोर ठेवला असता, बराच वेळ त्याच्याकडे बघत आधी माझ्या डोक्यात उजळणी केली ह्याला एक अतिशय फॉर्मल वातावरणात सुरुवात झाली असती. मी काय केलं, मध्ये येऊन उभा राहिलो आणि स्वेटर काढला. आणि स्वेटर काढताना मुळातच अतिशय नॅचरल मुवमेंट करायला सुरुवात केली. श्रोत्यांच्या किंवा बघणाऱ्यांच्या मनामध्ये एक भावना आली, आहे नॉर्मल आपल्यासारखाच नाश्ता बिष्टा करून आलेला आहे आणि हे होणार. हे नकळत होतं, याचं तुम्ही कुठंतरी लगेच नोट डाऊन केलेलं नसणार आहे.
आणि लगेच पुढच्या भाषणात सोमण यांनी स्वेटर काढला म्हणून पुढच्या याच्याप्रमाणे बळणी भर उन्हाळ्यामध्ये स्वेटर घालून आणि कोट घालून जाऊन ते काढायचं, याला काही अर्थ राहणार नाही आहे, हे लक्षात घ्या. याच्यातली गोष्ट ही सांगायची आहे की इथून ते इथं चालत येण्यापर्यंत मी तुमच्या पातळीवरती आलो. एक जे कारण नसताना श्रोता आणि वक्ता याच्यामध्ये विशेषतः आत्ता ज्या पद्धतीने आपल्याला विचारांचं प्रसारण प्रचार करायचं आहे, त्यासाठीचे ज्या पद्धतीचे वक्ते तयार करायचे आहेत, ज्यांनी ज्या पद्धतीने तुम्ही सभा गाजवायच्या आहेत, त्याच्यामध्ये नातं निर्माण झालं पाहिजे, संवाद तयार झाला पाहिजे. म्हणजे जसं मी अगदी मी 3 ते 4 भाषणं मी उदाहरण देतो आहे, मला त्याच्याबद्दल कुणाचाही अनादर करायचा नाही, पण प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांची भाषणं जर ज्यांनी कोणी ऐकली असतील, यूट्यूबवरची आहेत ती, म्हणजे काय म्हणतो आपण डेड मीडियाकडनं आपल्याला ऐकायला मिळतात. ज्यांनी लाईव्ह ऐकली असतील, मी इथं साहित्य परिषदेमध्ये किंवा टिळक स्मारकमध्ये आणि लेडी रमाबाई जुन्या लेडी रमाबाई हॉलमध्ये SP-मध्ये त्यांची 3 भाषणं ऐकलेली होती. विवेकानंदांवरचं ऐकलं होतं, ज्ञानेश्वरांवरचं ऐकलं होतं आणि शिवाजी महाराजांवरचं ऐकलं. 3 वेगळी ऐकली होती. एक तर वसंत व्याख्यानमालेमध्ये ऐकलं होतं. त्यामुळे त्यावेळेचे वेगळे सिच्युएशन्स वेगळ्या होत्या, पण ते पहिल्याच मिनिटापासून अशा पद्धतीने त्यांची पद्धत स्टाईल माहिती आहे का, ते धाड 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 रेल्वे गेल्यासारखे बोलायला लागायचे. विद्वत्ता प्रचूर असं वक्तृत्व होतं. पण माझं अगदी ठाम मत आहे की श्रोता आणि वक्ता याच्यामध्ये संवादच तयार व्हायचा नाही. श्रोता फक्त ग्रहण करत राहायचा, त्यातलं त्याला जे हवं असेल, त्यामुळे त्याला एका विशिष्ट क्लासलाच शिवाजीरावांची भाषणं ही समजायची, उमजायची आणि आवडायची. वेअरॅज बाळासाहेब ठाकरेंचं भाषण घ्या, आपल्या शेजारी बाळासाहेब बसलेले आहेत असं वाटावं अशा पद्धतीने बाळासाहेब बोलायचे. कारण ते मुळातले ॲक्टर होते, म्हणजे ते कलाकार होते. त्यांच्या भाषणांमधला जो एक स्वाभाविकपणा असेल, तो स्वाभाविकपणा फार कमी वक्त्यांकडे असतो. म्हणजे अगदी मोदीजींचे लाखांच्या सभा ज्यांच्या आपण घेतलेल्या आहेत, आता आपण मोदीजी आणि अटलजी या 2 वक्त्यांच्या भाषणाची हे ऐकली तर हा कुणीतरी माझा आहे आणि माझे विचार मांडतो आहे असं जेवढं मोदीजींच्या बाबतीत वाटतं तेवढं अटलजींच्या बाबतीत वाटायचं नाही. कारण अटलजींना मुळातच एक कवित्व, वक्तृत्व, उत्तम वक्ता या सगळ्या बिरुदावली ऐकून आणि जाणूनच श्रोतासमोर येऊन बसायचा. आणि त्यामुळं तो आणि पुन्हा त्यांची ही शैली तुमच्या आमच्यासारखी, माझं नेहमी म्हणणं आहे, म्हणजे मी आज माझ्या या सेशनमध्ये वारंवार हे सांगणार आहे की शैली सामान्य माणसांसारखी असली पाहिजे. अटलजींची शैली तशी नव्हती. अटलजींची शैली म्हणजे त्यांची संवादफेक, त्यांची शब्दरचना, क्रियापदाकडे येतानाची त्यांची ओघवती शैली, वेग त्या वाक्यांचा, हा सगळा अत्यंत नाट्यपूर्ण आणि तो अतिशय काय म्हणतो आपण श्रुतीय असायचा. ऐकत बसावं असं वाटायचं, पण त्यांनी संवाद नाही साधला जायचा, त्यांनी नातं नाही निर्माण व्हायचं. मला स्वतःला असं वाटतं आज सावरकर मांडताना, सावरकर लोकांपर्यंत पोचवताना ते तुमच्या वाणीतून जेव्हा पोचणार असेल, तुमच्या देहबोलीतून जेव्हा पोचणार असेल, तर त्यासाठी जेव्हा आपल्याला तयार व्हायचं असेल त्यावेळेला प्रथमतः वक्ता आणि श्रोता यांच्यामध्ये संवाद तयार व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठीचं पहिलं हे असं आहे की आपण कुणीतरी ह्या 10 जणांपेक्षा मला जास्त चांगले सावरकर माहिती आहेत आणि म्हणून मी आलेलो आहे, हा मुळात आपल्या मनातला भ्रम काढून टाकायचा. कदाचित असंही होऊ शकतं की आपल्यापेक्षा 4 रेफरन्सेस समोरच्यांना माहिती असतील आणि भाषण झाल्यानंतर पुण्यात असलं तर हमखास असे 4 जण तरी भेटतात. तुम्ही ते जे म्हणला होता तसं नाही आहे बरं का, शुक्रवार होता त्या दिवशी, असं वारासकट सांगणारी माणसं आहेत. तुम्ही चुकून बहुतेक बुधवार म्हणलात, पण शुक्रवार होता त्या दिवशी. सो त्यामुळं असं ज्या वेळेला म्हणजे मला काय म्हणायचं आहे की हे ॲक्सेप्टन्स मोडमध्ये वक्ता इथे उभा राहायला पाहिजे. म्हणजे मग आपोआप आपल्या आणि त्यांच्यामधला पडदा किंवा चौथी भिंत नष्ट होते. नाटकाला चौथी भिंत असते, सेटमधल्या 3 भिंती आपण दाखवतो ज्यावेळेला नाटकाचा प्रयोग चालू असतो त्यावेळेला, आणि अपेक्षा असते किंवा अपेक्षित असं धरलेलं असतं की चौथी भिंत ही प्रेक्षकांचे डोळे आहेत. आम्ही चौथी भिंत पाडून टाकली आहे. त्यामुळे दिग्दर्शक ती कॉम्पोजिशन्स बसवताना अशाच पद्धतीने बसवतो की तरीही घरामधला वावर वाटावा आणि तरीही प्रेक्षकांना त्या घरातलं सर्व त्यांच्या हावभावांसकट पोचलं पाहिजे. तसंच थोडंसं वक्ता सभा याच्यामध्ये असावं असं मला स्वतःला वाटतं. किंवा अशा पद्धतीने मी माझी भाषण कला, माझी
वक्तृत्व शैली ही तशा पद्धतीने ही बरीचशी नाटकाच्या अभिनेत्याप्रमाणे नाटकाच्या संवादांप्रमाणे मी तयार केली. मी काय फार पूर्वापार गेली 35 वर्ष मी भाषण देतोय वगैरे असं काहीही नव्हतं. मी म्हणजे पहिले जी व्याख्यानं माझ्याकडं व्याख्यान देणार का त्याच्या आधी मी सावरकरांवरती एकपात्री प्रयोग करायचो. मी विनायक दामोदर सावरकर या नावाचा जवळजवळ 1 तास 40 मिनिटाचा तो प्रयोग आहे. या इथेच त्याचे प्रयोग झालेले आहेत. इथेच 25 प्रयोग करून आम्ही सुरुवात केली त्याचे आणि मग जवळजवळ महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांपर्यंत त्याचे प्रयोग झालेले आहेत. तर ते करत असताना ज्या वेळेला टीम नसेल त्यावेळेला तुम्ही सावरकरांवरती व्याख्यान द्या किंवा काय म्हणतो आपण टीम घेऊन जाण्याचं बजेट परवडलं नाही तर त्या छोट्या छोट्या संस्था असं म्हणायचं की मग सोमण सर तुम्ही एकटे या आणि तुम्ही सावरकरांवर बोला. तर मला तेवढंही शक्य होत नव्हतं हे लक्षात घ्या. एका नटाला ज्या वेळेला वक्ता म्हणून उभं करायचं असतं त्यावेळेला त्याला त्याचे म्हणून जे नट म्हणून जे संस्कार झालेले असतात ते सगळे त्याला दूर करावे लागतात. ते करायला मला 6 महिने लागले. कारण पुन्हा की वक्तृत्व म्हणून मी ज्या वेळेला बोलत असतो की आता सावरकर आणि जन्मठेप या विषयावर बोलायचं असेल त्यावेळेला मला सावरकरांच्या क्रांतिकार्याकडे तिकडं आधीच्याकडे गोष्टी नेल्या नाही पाहिजे. मला विषयाला धरूनच बोललं पाहिजे. आणि तरीही मग मी काय केलं या पद्धतीने मी काय करू शकतो, माझी कुठली पद्धत आहे, माझ्या लिखाणाची पद्धत कशी आहे, मी कशा पद्धतीने लोकांशी संवाद साधू शकीन, मी कशा पद्धतीने लोकांसमोर सावरकर जर मी एकटा व्याख्यान रूपाने देणार असेल तर प्रेझेंट करीन. याचा जेव्हा वारंवार विचार केला त्यावेळेला मला कथाकथन आणि वक्तृत्व 2 वेगळे प्रकार आहेत. कथाकथन आणि वक्तृत्व याचं एक संमिश्र काहीतरी जुगाड मी केलं आणि त्याच्यातनं मी बोलायला लागलो आणि मग मी हळूहळू प्युअर वक्तृत्वाकडे यायला लागलो. तरीही त्याच्यामध्ये सुद्धा मी बरंचसं नाट्यीकरण जास्त आणतो. मी माझ्या शरीराच्या ज्या हालचाली असतील, माझ्या हातांच्या ज्या हालचाली असतील, माझ्या चेहऱ्यावरची जी एक्सप्रेशन्स असतील, माझे जे पॉजेस असतील, हे सगळे बरेचसे माझ्या नाट्य प्रशिक्षणामधनं आणि ज्या पद्धतीचा नाट्यानुभव मी घेतलेला आहे त्यातनंच आणलेले आहेत. पण मी सुरुवात जी केली ती कथाकथन आणि वक्तृत्व याच्या संमिश्र एकमेकांच्या आधाराने करायला सुरुवात केलेली होती हे लक्षात ठेवा. आता कथाकथनातली गंमत, कथाकथन हे मुळातच आपण एक प्लॉट लोकांना सांगत असतो. एका अर्थी एकपात्री अभिनय आणि कथाकथन हे बरंचसं सारखं होऊ शकतं. कारण तुम्ही कथाकथनामध्ये त्या भूमिकेतले संवाद म्हणून दाखवू शकता, तुम्ही त्या प्रसंगाचं वर्णन तेवढ्या नाट्यपूर्ण रीतीने करू शकता, फक्त तुम्ही एका जागी उभे असता. त्यातला हा जो संकेत आहे की कथाकथनाला तुम्हाला एका जागी उभं राहायचं असतं. एकपात्रीला तुम्ही पात्रानुरूप पात्रांच्या त्या जागांनुरूप नेपथ्याची काही रचना करून त्यांच्यापर्यंत तशा हालचाली करून लोकांपर्यंत तो प्रयोग पोचवू शकता. सो आपल्याला एकपात्री करायचं नाही, आपल्याला कथाकथन करायचं आहे आणि शिवाय आपल्याला व्याख्यान द्यायचं आहे. आता त्याच्यातली पहिली जी पायरी आहे ती मला असं वाटतं, आता आपण कार्यशाळेच्याकडे वळू द्या. आपला आवाज तयार व्हायला पाहिजे. आपला आवाज हा ज्याला आपण म्हणतो ना ट्यून्ड पाहिजे, कधीही बोलता आलं पाहिजे कुठल्याही पद्धतीने, आणि तो प्रोजेक्टेड व्हॉइस पाहिजे. प्रत्येक वेळेला आपल्याकडे माईक असेलच असं नाही, प्रत्येक वेळेला आपल्याकडे कॉलर माईक असेलच असं नाही. चालू माईक सुद्धा ऐन वेळेला बंद पडला तर कुठलाही रसभंग न होता, जसं की मी आत्ता 2 पावलात करून दाखवलं, ज्या वेळेला मी मागं जातो आणि ॲम्प्लिफाईड व्हॉइस होत असतो त्यावेळेला मी माझं प्रोजेक्शन आवाजाची फेक ही त्या पद्धतीनेच करत असतो. आणि ज्या वेळेला माईक स्विच ऑफ होतो त्यावेळेला आहे त्या याच्यामध्ये आपल्याला आपल्या आवाजाची रेंज वाढवून लोकांपर्यंत शेवटच्या श्रोत्यापर्यंत आपला आवाज जाईल त्या पद्धतीने फेक पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी बोलायला लागतो, शिट्टी वाजायला लागते, तो ॲम्प्लिफायर रद्दड असतो. आयोजकांनी तो नुसताच तसाच डायरेक्ट भाड्याने आणलेला असतो. तो ऑपरेट कसा करायचा हे कदाचित त्यांना माहितीच नसतं. त्यामुळे ते कुठलीही बटणं कशाही पद्धतीने घराघर फिरवून त्याची माती करू शकतात हे लक्षात ठेवा. आणि तरी श्रोते आलेले असतात, श्रोते एक विषय ऐकायला आलेला असतात. आपल्या दृष्टीने कंटेंट महत्वाचा असतो, टेक्निकल माणसाच्या दृष्टीने त्या टेक्निकॅलिटीज महत्वाच्या असतात. तर आपल्याला आपला कंटेंट लोकांपर्यंत जर पोहोचवायचा असेल तर आपला आवाज हा ट्यून्ड असला पाहिजे, सज्ज असला पाहिजे.
तो सज्ज असण्यासाठीचे जे एक्सरसाइजेस, जसं आपण काही वेळेला व्यायामासाठी थोडं चाललं तर चालणार आहे ना दादा? काही प्रॉब्लेम नाही. जरांगे पाटील चालतात तर मी चाललो. तर तो ट्यून्ड असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जसं आपलं काय नैमित्तिक प्राणायामापासून आपण काही एक्सरसाइज रोज करत असू, तर त्यातले बेसिक आवाजाचे काही एक्सरसाइजेस जर आपण केले तर ते आपल्याला आपला वक्ता म्हणून आपला आवाज चांगला, वेल प्रोजेक्टेड, आवाजाची फेक, म्हणजे अगदी इथे ज्यांचा कॉलर माईक असतो त्यांचा सुद्धा काही वेळेला आवाज पोहोचू शकत नाही, कारण त्यांची आवाजाची फेकच नीट नसते. ती फेक महत्वाची आहे. आणि त्या फेकीसाठीचा बेसिक व्यायाम म्हणजे ओंकार, असं मला स्वतःला वाटतं. तर आता आपण पहिल्यांदा ओंकार ध्वनी करणार आहोत. तो ओम हा आपण नॉर्मल श्लोक किंवा याच्यामध्ये म्हणतो, त्याच्यामध्ये ओम नमः शिवाय म्हणतो, तो ओम नव्हे. आपल्यासाठी, आपल्या आवाजाच्या एक्सरसाइज साठी आपण जो ओंकार लावणार आहोत तो असा असेल. हा साधारण 5 सेकंद अ, 5 सेकंद उ, 5 सेकंद मकार, अकार, उकार आणि मकार, अशा पद्धतीने 15 सेकंदाचा एक ओंकार आपल्याला लावायचा आहे. श्वास घ्या. 1 2 1 2 3 स्टार्ट. परत एकदा श्वास घ्या. परत एकदा श्वास घ्या. ओके. आता श्वास घ्यायची सुद्धा एक पद्धत आहे. आता श्वास घ्या म्हणल्यावर सगळेजण छाती भीती, नाही, अतिशय सावकाश 5 काउंट्स मध्ये श्वास घ्यायचा आहे. 1 2, अवघड असतं. 1 2 3 4 5. 5 सेकंद श्वास घेण्यासाठी तेवढी जागा असते. आपण तिथपर्यंत नेतच नाही हवा. आपण या इथल्या इथं जास्त दुसऱ्या बरगडीपर्यंत जेमतेम, फुफ्फुसाच्या इथं दुसऱ्या बरगडीपर्यंत जेमतेम माणसं श्वास घेतात आणि ओंकार म्हणायला सुरुवात करतात. तो इथपर्यंत आला पाहिजे. नाभीपर्यंत श्वास गेला पाहिजे. बेंबीच्या देठापासून बोला असं जे म्हटलं जातं तशा याने तो श्वास त्या पटलापर्यंत जाऊन त्याला त्या डायफ्रामनी ढकललं पाहिजे खाली. अशा पद्धतीने डीप ब्रीदिंग ज्याला म्हणतात तसं 5 काउंट्स मध्ये श्वास घ्या. 1 2 3 स्टार्ट. तिसऱ्या काउंटला श्वास घेऊन झालेला होता, तो असा घेतला गेला पाहिजे, लक्षात ठेवा. आवाज संपल्यानंतरही श्वास घ्यायचा असतो आणि शक्यतोवर आवाज होऊन द्यायचा नाही, कारण काही वेळेला मग तो माईक वरती सुद्धा ऐकू येतो. आणि मग या इथे काय घडलेलं होतं माहिती आहे तुम्हाला? 1905 साली हा जो काय ह्यूज पंप सुरू झालेला असतो, तर त्यामुळे श्वास घेण्याचा आवाज आला नाही पाहिजे. तो अतिशय स्मूथली 5 काउंट्स पर्यंत आपल्या आपल्या स्पीडनी घेता. आपण याच्याकडे कधी लक्षच देत नाही.
कारण ते फुकट मिळाले. त्यांनी ते देऊन ठेवले, या इथे लिहून ठेवले किती श्वास आहेत, ते फुकट आहेत, त्यामुळे मशीन चालू आहे, त्यामुळे आपण तिकडे लक्षच देत नाही. पण आपल्याला ज्या वेळेला समजून उमजून एखादी गोष्ट करायची, आता आपण इथं समजून उमजून आलो की नाही, अतिशय सिस्टमॅटिकली क्विज कॉन्टेस्ट पासून ते इंटरव्ह्यू पर्यंत सगळं देऊन इथं आलेलो. आपण 250 ते 300 लोकांमधले 80 जण आहोत. म्हणजे एका विशिष्ट यांनी समजून उमजून आपण इथं आलोय की आपल्याला हेच करायचं आहे. म्हणजे इतर उद्योग करून हेही करायचंय. तर हे करायचं तर याच्यासाठी खूप लक्ष देऊन आपल्याला स्वतःला तयार व्हायचंय. नुसती सावरकरांवरची पुस्तकं तिथं वाचावी लागणारच आहेत, पण ती वाचलेली पुस्तकांनी मिळवलेलं ज्ञान, मिळवलेली माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला स्वतःला तयार व्हायचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. रादर ते जास्त फिजिकल आहे, मेंटल कमी आहेत ते. तर फिजिकल याच्यामध्ये अगदी हे रोज एकदा सरळ आरशासमोर उभं राहून श्वास घेऊन बघा. आपण श्वास कसा घेतो हे सुद्धा कधी अनुभवलेलं नाही. ज्याच्यावर आपण अख्खे उभे आहोत ते आपण नक्की कसं घेतो हेही आपण अनुभवलेलं नाही. तर ते अनुभवा पहिलं की तो श्वास नाकातून जाऊन श्वासनलिकेतून फुफ्फुसातल्या सगळ्या छोट्या छोट्या श्वासनलिकांपर्यंत जाऊन पूर्ण प्राणवायू भरून घ्या. प्राणवायू तो एक श्वास एकदा घेतलात ना तर पुढच्या एक्सरसाइजेस मध्ये मी सांगणार आहे 30 सेकंदापर्यंत आपल्याला विदाऊट ब्रीथ राहता आलं पाहिजे. आपण किती भरा श्वास आणि किती वेळेला वाया घालवतो. जसं पाणी वाया घालवतो तशाच पद्धतीने आपण ऑक्सिजनही वाया घालवतो. मी हे आपण इन द सेन्स सगळेच आपण कारण याच्याकडे लक्ष देत नाही. सो टेक अ डीप ब्रीथ. 1 2 3 4 5. ओंकार. श्वास घ्या. 1 2 3 4 5. ओंकार. टेक अ ब्रीथ. 1 2 3 4 5. ओंकार. असे आपल्याला म्हणके किती आहेत 24 बरोबर. हळूहळू 24 ओंकारांपर्यंत जायचं. म्हणजे साधारण 10 ते 12 मिनिटाचा हा एक्सरसाइज आहे. सकाळी उठल्या उठल्या हा करावा. संपूर्ण दिवस आवाजाच्या बाबतीत आपण एका लई आपली एक पट्टी असते. आपला एक आवाज असतो. वक्त्यांनी स्वतःचा आवाज ऐकायला शिकलं पाहिजे. जसं आम्ही नटांना म्हणतो, दिग्दर्शक म्हणून नेहमी सांगताना किंवा प्रशिक्षक म्हणून सांगताना मी नेहमी सांगतो की अरे तुमचा आवाज आधी ऐका मग शेजारच्याचा ऐका. तसं आधी आपल्याला आपला आवाज ऐकू आला पाहिजे. आपले शब्दोच्चार आपल्याला ऐकू आले पाहिजे. आपल्या आवाजाची काय म्हणतो चढ उतार आपण काय करतोय, लय काय आहे, वेग काय आहे हे आपल्याला ऐकू आलं पाहिजे. आपला आवाज ऐकणं म्हणजे याचा अर्थ रेकॉर्ड करायचा आणि ऐकत बसायचं असं नाही. चालू असतानाही आपला आवाज ऐकू गेला पाहिजे. जर बोलता बोलता माझ्या असं लक्षात आलं की मी आज खूपच वरच्या पट्टीत बोलतो आहे आणि हे थोड्या वेळाने इरिटेटिंग होणार आहे हे मला कळलं पाहिजे. नाही तर वेड्यासारखे तसेच बोलत बसतो. थोड्या वेळाने तिकडची माणसं जायला सुरुवात होते. हे आपल्याला कळलं पाहिजे की आपला आवाज आता कुठल्या पट्टीत चालू आहे किंवा आपला आवाज काय पट्टीत आपण सुरू करणार आहोत. मी सुरुवात कुठं केली होती आणि मी संपवणार आहे कुठं हे मला कळलं पाहिजे. हे कळण्यासाठी आपण तो ऐकला पाहिजे. आणि हा ओंकाराचा एक्सरसाइज हा नुसताच तुमच्या स्वरयंत्राला एक्सरसाइज देत नाही तर हा तुमच्या कानाला सुद्धा देतो. ओंकार ऐका.
हा ओंकार ऐकणं अतिशय गरजेचं असतं. आता या अ उ आणि म मध्ये अ मध्ये तुम्ही तुमची पट्टी फिक्स करता, तुमच्या आवाजाची पट्टी. तर योगेश सोमणच्या आवाजाची पट्टी ही आहे, माझं नाव योगेश सोमण. चंद्रशेखर सानेंच्या आवाजाची पट्टी कदाचित थोडी माझं नाव चंद्रशेखर साने अशी असू शकते. अक्षय जोगांची आणखीन माझ्याही खालची, माझं नाव अक्षय जोग. ही पट्टी या आकारामुळे फिक्स होते. जेव्हा तुम्ही वक्ता म्हणून काही एक्सरसाइज करायला सुरुवात करता किंवा काही त्याच्यासाठी तयार होण्यासाठी सुरुवात करता, त्यावेळेला या आकारामुळे काय होतं तर तुमच्या आवाजाची पट्टी तुमची ही पक्की होते. ज्या वेळेला आम्ही नाटकाचे एक्सरसाइज, आता इथं तर इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स असतो, पण नाटकाचा ज्या वेळेला 6, 7, 8 जण, 9 जण, 10 जण, त्यावेळेला दरवेळेला प्रयोगाच्या आधी सगळेजण एकत्र बसून ओंकार लावतात किंवा एका पट्टीमध्ये स्वर म्हणतात. स्वरांचं पुन्हा पुन्हा काय म्हणतो आपण आवर्तन करतात. तसा तो अकार जेव्हा लावतात त्यावेळेला एकमेकांची पट्टी एकमेकांबरोबर मॅच होते. नाहीतर मग 2 जण जर समोरासमोर आले आणि नवरा दमून आलेला असेल आणि बायकोची जर ही सुरुवात झाली, हे काय आज उशीर झाला, आणि तो म्हणला हो आज उशीर झाला का, तर इथेच विसंवाद सुरू होतो. नाटकातला होईल तो नंतर, पण पहिला संवादांमध्येच विसंवाद सुरू होतो. हा विसंवाद पहिला मॅच कशाने होतो तर तो पट्टीनी मॅच होतो. जसं सावरकरांच्या बद्दल आता एक साध्या गोष्टी की सावरकरांचा कुठला विषय तुम्ही मांडणार आहात. ऍक्च्युअली सावरकरांना ऐकलंय बोलताना, सगळ्यांनी ऐकलं असणार युट्यूबवर, ते खूप हाय पिच होते. परंतु नंतरचे आलेले सावरकरांचं भूमिका करणारे अनेक कलाकार हे अतिशय लो पिच मध्ये. सावरकर ज्या वेळेला वक्तृत्व त्यांचं गाजत होतं वाजत होतं त्यावेळेला ध्वनिक्षेपण यंत्रणा एवढ्या चांगल्या नव्हत्याच. एक साधा माईक असायचा, त्यामुळे त्यावेळेच्या सगळ्यांचेच आवाज, अगदी गायकांपासून सगळ्यांचे आवाज हे हाय पिच असायचे. आता सावरकरांचा आवाज हाय पिच असण्याचं आणखीन एक कारण काय, ते उंचीने 5 फूट 3 इंच होते फक्त. या सगळ्यांचे, त्यामुळे त्यांना प्रोजेक्ट नेहमी एक काय म्हणतो हा शरीर धर्म आहे, ते प्रकृतीने कृश होते. तुम्ही जनरली बघा जे कृश प्रकृतीचे असतात त्यांचे आवाज वरच्या पट्टीत असतात थोडेसे, आणि जे थोडे चांगले बलकी प्रवृत्तीचे प्रकृतीचे असतात ते मग काय झालं त्याला असे असतात सगळे. मला भूक लागली आहे हे एखादं किटकिटीत म्हणतं, म्हणजे असं डब्बू असतं ते म्हणत भूक लागली आहे ना असंच म्हणत. हा काय म्हणतो आपण हे देह धर्म आहे, ही देह बोली आहे. हे त्याच्याप्रमाणे किंवा जो उंचीनी कमी असतो त्याला सगळ्यांपर्यंत आपला आवाज पोहोचवायचा असतो. तुम्ही एक बघा की घरामध्ये धाकटा भाऊ जो असतो, जो उशिरा जन्माला आलेला असतो घरातल्या सगळ्यांमध्ये, त्याला ना जवळजवळ 11वी 12वी पर्यंत असं बोलायची सवय असते. कारण सगळ्यांकडे बघायचं असं असतं ना त्याला. जसजशी त्याची उंची वाढून काही जणांबरोबर येते त्यावेळेला मध्ये त्याची आयसाईट नॉर्मल व्हायला लागते. नाहीतर त्याला सतत असं, आणि तो तसाच असतो. जसं आमच्या नाटकात काम करणाऱ्यांची जी सवय असते की इकडनं येणारा जो 45 अंशामधला दिवा आहे त्याला आपला चेहरा दाखवायचा असल्यामुळं इथनं 45 किंवा 40 अंशामध्ये मान करावी लागते. त्यामुळे ज्या वेळेला आम्ही कॅमेरा समोर जातो, खूप अनुभवी नाटकातले नट ज्या वेळेला कॅमेरा समोर जातात त्यावेळेला कॅमेरा वारंवार कॅमेरामन त्यांना चिंडावून असं सांगत असतो, कारण ते बोलतानाच असे बोलत असतात. आणि ती सवय अभिनय करायचा म्हणजे विंगेतनं आत आल्या स्टेजवर आल्या असं बोलायला सुरुवात करायची. कारण शिकवलेलं हे असतं किंवा सांगितलेलं असतं 10व्या रांगेपासून तुम्हाला दिसला पाहिजे. तुम्ही पहिल्यांदा तर तसेही दिसत असतात, पण तुमचा चेहरा, तुमचा आवाज, तुमचा अभिनय हा 10व्या रांगेच्या पलीकडच्यांना सुद्धा कळला पाहिजे. त्यामुळे धरताना 10वी रांग धरली जाते. तर असं न होता ही काय म्हणतो स्वाभाविक प्रवृत्ती आहे. तर या पद्धतीने आपण आपला आवाज सतत जाणला पाहिजे की मी कुठं बोलतोय किंवा मी काय बोलतोय, मी कशा पद्धतीने संवाद साधतोय. तर हा ओंकारामधला अ हा तुमची पट्टी फिक्स करण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडतो, पक्की करण्यासाठी. याचा जो उकार आहे, या उकारामध्ये तुम्ही हवा जास्त फेकता. काय होतं माहितीये ना तुम्हाला, आपण श्वास घेतो स्वरयंत्रामधनं ती हवा फेकली जाते. त्या स्वरयंत्राच्या सगळ्या ह्याच्यामधनं ज्या वेळेला हवा घासत पुढं केलेल्या तोंडाच्या चंबूतनं बाहेर पडते त्यावेळेला ओ होतो ओ. त्यावेळेला तो स्वरयंत्रातल्या त्या सगळ्या तंतूंना घासून फेकला जातो. त्यामुळं तुमच्या प्रोजेक्शन करणारे जे स्नायू आहेत,
स्वरयंत्रामधून तुमचा आवाज फेकणारे जे स्नायू आहेत त्या सगळ्या स्नायूंना व्यायाम या उकारामुळे होतो. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला वक्तृत्वासाठी किंवा आपण जे भाषण कलेसाठी हा उकार जास्त लांबवायचा आहे लक्षात ठेवा. आणि या मकारामुळे कॉन्सन्ट्रेशन होतं. तुम्ही आजही बघा, जेव्हा आपण मकार लावतो म्हणजे म लावतो, हमिंग करतो, त्यावेळेला एक तर जबडा पूर्ण बंद करायचा असतो, दातावरती दात ठेवून द्यायचे असतात. ती सगळी कंपनं आपल्या ब्रेन मध्ये गेली पाहिजे, ब्रेन पर्यंत गेली पाहिजे. स्वतः आपल्याला अकार उकार लांबवायचा आहे, प्रोलॉंग करायचा आहे. कसा ते बघा. मकार जस्ट बंद करून टाकायचा आहे, उकार प्रोलॉंग करायचा. ओके. आणि तो प्रोजेक्टेड व्हॉइस आला पाहिजे, तो फेकायचा आहे. हवा या उकाराला जास्त फेकली जाते लक्षात ठेवा. अ ला आपलं तोंड फ्लॅट असतं. आता आणखीन एक, भाषण कलेसाठी एक्सरसाइज करताना लाजत मूर्खत एक्सरसाइज करायचे नाही. सगळेजण आमच्या इथे पहिल्या सुरुवातीला ज्यावेळेला ओंकार लावायला सांगतो त्यावेळेला मुलं असोत मुली असोत कोणाला ऐकवताय, कानापर्यंतही जात नसेल. गाण्याच्या रियाजाला किंवा गाण्याच्या क्लासला जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेला ते माझ्या मते असं सांगतात की किमान 2 बोटं तोंडात गेली पाहिजेत, इतकं तोंड उघडं पाहिजे. का? आवाज फेकायचा आहे. गाणं कुठल्या हरकती घेतल्या, कधी केलं, आपलं झालं आतमध्ये, आपल्याला ते द्यायचंय ना लोकांपर्यंत. त्यामुळे तोंड उघडं राहिलं पाहिजे. तसं 2 बोटं तोंडात गेली पाहिजे, इतकं मोठं करा. माप घ्यायची गरज नाही, प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे तेवढं तोंड उघडं राहिलं पाहिजे. आणि आकार लावायचा आहे. आणि उकाराला इथपासनं गालाच्या स्नायूंपासनं एक्सरसाइज देऊन तो ताणायचा आहे. इतका आहे त्याचा, तरच तो प्रोजेक्ट होणार आहे. आणि एक्सरसाइज साठी जेव्हा तुम्ही हे असं कराल आणि तुमच्या आवाजाला व्यवस्थित एक्सरसाइज द्याल त्यावेळेला रोज असं करायची काही गरज नाही. रोज म्हणजे लोकांसमोर हे करायची गरज नाही, पण हे निदान आपल्या समोर करावं. आपलं आपल्याला बघावं, आपलं आपल्याला ऐकावं. आपलं आपल्याला बघता येत नसेल तर आरसा नावाची गोष्ट आपल्यासाठी दिलेली आहे, त्या आरशासमोर उभं राहून हे करावं. आणि हे जाता जाता सहज करता येण्यासारखं आहे, पण हे रोज करावं. 1 महिन्याच्या आत तुमच्या आवाजामध्ये परिणाम झालेला दिसतो. जे मी एक्सरसाइज सांगतो आहे याच्या पुढं त्याच्याप्रमाणे करायला लागलो. तर आता आपण उकार लांबवणार आहोत. श्वास घ्या. 1 2 3 4 5 या. एकदा 1 2 3 श्वास घ्या. अजून एकदा श्वास घ्या. स्टार्ट. आता सेम वेनी आपण मकार लांबवणार आहोत. म्हणजे असा आला पाहिजे. तो डिसेंडिंग नाही झाला पाहिजे. तो तेवढाच प्रोजेक्टेड आला पाहिजे लक्षात ठेवा. मकार सुद्धा
आणि किमान 15 सेकंदापर्यंत तो करता आला पाहिजे. 1 2 अ उ आणि मकार प्रोलॉंग करायचा. स्टार्ट. श्वास घ्या. One more. Start. श्वास घ्या. आता एक जो आपल्याला वक्तृत्व कलेसाठी, भाषण कलेसाठी उकारामध्येच एक वेगळा एक्सरसाइज करायचा आहे. म्हणजे तीन प्रोजेक्टेड आवाज मोठा करायचा आहे. पट्टी वरची करायची नाहीये. आवाज मोठा करायचा आहे. पट्टी 30 ठेवायची. 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 आवाज तोच ठेवायचा आहे. पट्टी वरची लावायची. आवाज तोच ठेवायचा आहे. पट्टी वरची लावायची आहे. आवाज तोच ठेवायचा आहे. पट्टी वरची लावायची आहे. आवाज तोच ठेवायचा आहे. पट्टी वरची लावायची आहे. कळलाय फरक दोन याच्यातला? आता आपल्याला पट्टी 30 ठेवायची आहे. आवाज मोठा करायचा आहे. पुन्हा एकदा दाखव. तीन स्टेप्स मध्ये आवाज उकाराचा, पण मध्ये एक पॉज, ब्लँक पॉज घ्यायचा आहे. आलंय लक्षात? चलो 1 2 1 2 3 स्टार्ट. श्वास घ्या. चला. मी टाळी वाजवेन. याचं प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. उकार घेताना मी टाळी वाजवेन, त्या ठिकाणी सगळ्यांचं सायलेन्स झाला पाहिजे. त्याच्या पुढच्या याला मग मी पुन्हा हे करीन, मग पुन्हा वरच्या ह्याच्यात करायचं, आवाजात करायचं. चला 1 2 1 2 3 स्टार्ट. श्वास घ्या. स्टार्ट. मी काय म्हणलं, टाळी वाजल्यावर थांबवा, असं केल्यावर पुन्हा सुरू करायचं. साधारण 1 सेकंद मध्ये घ्यायचं आहे. ओके. आता आपण आकार नकोच, डायरेक्ट श्वास घेतला की उकाराला सुरुवात करू. तिथं जरा गोंधळ होतोय सगळ्यांचा. चलो 1 2 1 2 3 स्टार्ट. पुन्हा एकदा 1 2 1 2 3 स्टार्ट. श्वास घ्या. आता आपण सगळं हुकमावर करायचं ना, हुकमावर. मी स्टार्ट म्हणलं की उकाराला सुरुवात करा, नाही तर मग काही जणांचा आधी होतोय आणि होतोय. पुन्हा 1 2 1 2 3 स्टार्ट. श्वास घ्या. स्टार्ट. इकडे गोळ होतोय. आपल्यानंतर तुम्ही कसे सुरू करताय? 1 2 1 2 3 स्टार्ट. श्वास घ्या. स्टार्ट. Very good.
सेकंद उकार लागला पाहिजे, 7 सेकंद मकार लागला पाहिजे, 21 सेकंदाचा ओंकार व्हायला पाहिजे. 1 2 1 2 3 श्वास घ्या. स्टार्ट. श्वास घ्या. स्टार्ट. One more. श्वास घ्या. स्टार्ट. हा नॉर्मल ओंकार, त्याच्यानंतर प्रोलॉंग अकार. मी सांगितल्याप्रमाणे नॉर्मल ओंकार तुम्ही 24 वेळा नाही, निदान 11 वेळा लावा. त्याच्यानंतर अप्रोलॉंग, जसं आपण उ प्रोलॉंग केलं तसंही त्याच्या तिन्ही सेगमेंट्स हे करायचे असतात. म्हणजे अप्रोलॉंग 3दा म्हणायचा, उ प्रोलॉंग 3दा म्हणायचं आणि मकार प्रोलॉंग 3दा, असं एकूण 9 वेळा तो ओंकार, आधी 11 वेळा, असा 20 वेळा ओंकार केल्यानंतर आता प्रोजेक्शन व्हेरिएशनचं आपण एक करणार आहोत. म्हणजे पट्टी व्हेरिएशनचं. म्हणजे या पद्धतीने म्हणजे उकार वरच्या पट्टीत घ्यायचा, मकार आणखीन खालती. म्हणजे अ नी मध्यावर केलं तर उकार वर लावायचा, म ला पुन्हा खाली जायचं, मध्ये एकदा पुन्हा अ च्या स्टेशनवर येऊन जायचं. हे आपल्याला ऐकू गेलं पाहिजे. मकाराकडे जाताना आपण एकदा पुन्हा आकार लावून पुन्हा मकाराकडे गेलो, हे आपल्याला कळलं पाहिजे. पुन्हा एकदा आठवतो. स्टार्ट. बंद केल्यावर कसा हळूहळू बंद होतो तसा मकार लागतो. मकारालाही तेवढाच जीव राहिला पाहिजे, लक्षात ठेवायचं. ते आपल्याला आपला श्वास कंट्रोल मध्ये करता आला पाहिजे. काही जणांचा हा घोळ होतो, तेच ना, श्वास घेण्याचा. म्हणजे प्राणायाम रेग्युलर आपण केलं तर जास्त चांगलं. श्वास ज्या वेळेला आपण घेतो तो टिकला पाहिजे. काही वेळेला नाही तर मग बोलता बोलता असं होतं की मग सावरकरांबद्दलच आपण जर बोलत असू आणि मग त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी काय ते हे वाचलं, 18 एप्रिल 1898 रोजी फाशी झालेली वाचली. सावरकरांनी ते केसरीमध्ये वाचलं. भगूरच्या वाड्यामध्ये असलेला लहान विनायक ताडकन उठला, त्यांनी चोळामोळा करून ते वर्तमानपत्र फेकलं आणि तो धाड 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 चालत त्यांच्या भगूरच्या वाड्यातल्या देवघरामध्ये गेला. देवासमोर अष्टभुजा मूर्तीच्या अष्टभुजेसमोर बसला. इथंच दम संपला तर प्रतिज्ञा कधी तर त्यामुळे ते आपल्याला कॅल्क्युलेट, आपली कॅल्क्युलेशन्स तयार पाहिजे. याच्यासाठीची एक प्रॅक्टिस नेहमी अशी करायची की मी सलग एका श्वासामध्ये किती शब्द म्हणू शकतो. म्हणजे सावरकरांचं साहित्य असं आहे की 26 26 27 27 40 40 शब्दानंतर फुलस्टॉप येतो त्यांचा.
जन्मठेप वाचा, तुम्ही इतर कुठलेही वाचा, कित्येक काय ज्या पद्धतीची ओघवती लिखाणाची 40 शब्दानंतर पहिल्यांदा आगाऊपणे अभिवाचन 9वीत का 10वीत करायला मी घेतलेलं होतं. त्यावेळेला जेव्हा मी वाचायला लागलो, कधी येतं फुलस्टॉप, अशी धावपळ व्हावी अशा पद्धतीचं त्यांचं लेखन आहे किंवा लेखन शैली आहे. तर त्याच्यासाठी आपला दमसाच टिकला पाहिजे. सावरकरांवर बोलणारा माणूस असं तर करायला लागला पहिल्या 3ऱ्या 4थ्या मिनिटाला, असं तिकडनं आवाज येतो. त्यामुळे आपण नक्की किती बोलू शकतो, कसे बोलू शकतो याचं आपलं कॅल्क्युलेशन अत्यंत कॅल्क्युलेटेड. तुमचा परफॉर्मन्स हा त्या 40 मिनिटात अतिशय कॅल्क्युलेटेड असला पाहिजे. कधी तुमचा आवाज चढणार आहे, कुठल्या वाक्याला तुमचा आवाज चढणार आहे, किती पॅरेग्राफ नंतर तुम्ही संवादांचं नाट्यीकरण करणार आहात, हे तुमचं गणित ठरलेलं असलं पाहिजे. एकदा तुमचे 5-5, 10-10 विषय जेव्हा सावरकरांविषयीचे तयार असतील त्यावेळेला एकदा 4-5 वेळा ज्या वेळेला तिथे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही व्याख्यानं द्याल, भाषणं कराल, तुमचे विचार मांडाल, त्यावेळेला तुमची संहिता आपोआप तयार होते. म्हणजे जन्मठेपेतील सावरकर, अस्पृश्यता निवारण करणारे सावरकर, सावरकर आणि नाटक, सावरकर आणि काव्य, सावरकरांची कविता, सावरकरांचं क्रांतिकार्य, लंडन मधील सावरकर, सावरकरांचे लंडन पर्व, नावं काही असली तरी आशय आणि विषय साधारण तोच असणार आहे. मग त्यावेळेला तुमची स्क्रिप्ट तयार झालेली असेल आणि तुमचा परफॉर्मन्स आपोआप तयार झाला असेल. त्याच्यातल्या पहिल्या भाषणाच्या वेळेला त्या परफॉर्मन्सची प्रॅक्टिस करायची, निदान मनातल्या मनात वारंवार उजळणी करायची. त्यातल्या आवाजाच्या बाबतीतलं असं की आपण सलग किती शब्द एका स्ट्रोक मध्ये म्हणू शकतो हे पहिलं प्लेन प्रॅक्टिस करायची. प्लेन प्रॅक्टिस केल्यानंतर त्यातल्या 3 शब्दानंतर 1 शब्द वरती करणं, मग पुन्हा 3 शब्द नॉर्मल म्हणणं, एका शब्दाला थांबणं. म्हणजे मी पॉज किती सेकंदाचा घेऊ शकतो, त्या पॉजचा किती परिणाम होणार आहे हेही लक्षात ठेवलं. पॉज हा विसरण्याचा सुद्धा असतो, तो त्यांना लगेच कळतो हे लक्षात ठेवा. विसरला लगेच कळतं हे लक्षात ठेवा. प्रेक्षकांना गृहीत, श्रोत्यांना गृहीत कधीही धरायचं नसतं. म्हणजे आज जर मी शिकायला तर आलेत नाही असं म्हणून मी जर आज जर काहीतरी बकवास इथं केली असती तर तुम्ही जाताना बाकी सगळं छान होतं, ते रविवारचं सकाळचं सेशन काय ते येऊन आमच्या वेगळ्या अपेक्षा होत्या. सोमन काहीतरी येऊन काहीतरी चांगलं सांगतील अभिनय आणि अमुक काहीतरी वेगळंच काहीतरी बोलत बसते, त्याचा मूडच नव्हता बहुतेक. असं ते काही तुम्ही विचार करू, कारण मी जर तुम्हाला गृहीत धरलं यांना काय यायचंय असं म्हणून काहीतरी घेऊन इथं उगीच बसून काहीतरी करून दाखवलं असतं. आता मी परफॉर्म करतो हे लक्षात ठेवा. जरी मी अतिशय विचारपूर्वक एका विशिष्ट विचारांची बांधिलकी मानून आलेल्या वक्त्यांसमोर काही सांगत असेल आणि तुम्ही आणि आम्ही एकाच ग्राउंडवरचे असू विचारांनी सुद्धा, तरीही मी आत्ता तुमच्या समोर परफॉर्म करतोय माझ्या सेशनचं. हेच डोक्यात ठेवायचं असतं जेव्हा आपण इथे ज्या वेळेला भाषणासाठी येतो त्यावेळेला की माझं भाषण 40 मिनिटं असेल, 1.5 तास असेल, 1.5 तासापर्यंत आपल्याला करता आलंच पाहिजे असं मला म्हणतं. सावरकर हे 15 मिनिटात कसे संपतील? सावरकरांच्या म्हणजे वक्तृत्व स्पर्धेला ठीक आहे, नाही तर सगळेच जण एवढं बोलायला लागले तर 7-8 दिवस ती स्पर्धा चालेल. 3 मिनिटापर्यंत ठीक आहे. किंवा काही वेळा असंही आहे की कमीत कमी वेळेला रील्सचा जमाना आहे आता, तो त्या रील्सच्या जमान्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये सुद्धा तुम्हाला सावरकर मांडता आले पाहिजे, हे अगदी बरोबर आहे. पण माझं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला जसं हे ना थोडंसं शास्त्रीय संगीतासारखं आहे ना की त्या सगळ्या रागाचा हे करूनच म्हटलं गेलं पाहिजे, तसं सावरकरांचा समग्र विचार त्या एका विशिष्ट विषयापुरता तुमच्याकडनं आला पाहिजे. तर त्याला कमीत कमी 40 मिनिटं आणि 1.5 तासापर्यंत बोलता आलं पाहिजे असं मला, याची तयारी आपली असली पाहिजे. मग याची तयारी त्यातल्या छोट्यातल्या छोट्या सेगमेंट पर्यंत आपण करायची आहे. म्हणजे मी एका श्वासामध्ये किती शब्दांचं वाक्य म्हणू शकतो, एका श्वासामध्ये मी काय पद्धतीने किती शब्द कशा पद्धतीने म्हणू शकतो. कारण घरात बसून पुस्तक वाचणं आणि अभिवाचनाला पुस्तक वाचायला घेणं याला वेगळी एनर्जी लागते हे लक्षात ठेवा. अभिवाचनाला ज्या वेळेला येतात त्यावेळेला घरात तुम्ही जर एका पुस्तकामधला 1 पॅरेग्राफ हा तुम्ही जर 1.5 मिनिटात संपवत असाल, 40 सेकंदात संपवत असाल, तर अभिवाचनामध्ये तो 65 सेकंद ते 70 सेकंदापर्यंत येतो. कारण त्याच्यामध्ये फुल स्टॉप हा तुम्हाला तुमच्या वाचिक अभिनयातनं दाखवावा लागतो. स्वल्प विराम हा वाचत असताना तुम्ही वाचून पुढे जाता, पण तिथे तो तुम्हाला 1 सेकंदभर थांबूनच दाखवावा लागतो की इथे स्वल्प विराम आहे, इथे उद्गार चिन्ह आहे, हे अवतरण चिन्ह आहे, हे दिलेलं आहे, हे सावरकरांचं कोट आहे, त्याच्यापुढचं जे आहे ते धनंजय कीरांचं वर्णन आहे, हे आपल्याला आपल्या अभिवाचनामधनं दाखवायचं असतं.
सो त्यासाठी वेगळा वेळ वेगळ्या पद्धतीनेच आपल्याला वाचिक अभिनय सज्ज करावा लागतो. म्हणून सेगमेंटमध्ये पहिल्यांदा एका श्वासात मी किती म्हणू शकेन, मग त्याच्यासाठी ओंकाराचा एक्सरसाइज हा तुम्हाला, जसं मी म्हणलो 21 सेकंदापासून ते जवळजवळ म्हणजे बेसिक एका आठवड्यामध्ये जर ओंकाराची प्रॅक्टिस केली ते एका आठवड्यात तुम्ही सहज 27 सेकंदापर्यंत एक ओंकार लावू शकता. म्हणजे 9 सेकंद अ, 9 सेकंद उ, 9 सेकंद म, तो 30 सेकंदापर्यंत जायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. जर तुम्ही वेल ट्यून्ड आणि तयारच झाला तर कधी उभं केलं काही केलं तरी तुम्हाला पहिला ओंकार हा तुमचा 30 सेकंदापर्यंत करता आलाच पाहिजे. तरच तुमच्या आवाजाचा दमसाज छान पद्धतीने वाढू शकतो. स्पीड हा तुमच्या श्वासोच्छ्वासावर असला पाहिजे. संपूर्ण वक्तृत्व कला, तुमचं बोलणं, तुमचं व्यक्त होणं, तुमचं उभं राहणं, हे सगळं तुमच्या श्वासोच्छ्वासाचा जो रिदम आहे त्याच्यावरती बेस्ड आहे, हे लक्षात ठेवा. हे तुम्ही करत असलेले एक्सरसाइज जिम्नॅस्टिक्स किंवा याच्यावरती नाही आहे, साधा आहे. तुम्ही योगासनं करता ती संपूर्ण श्वासोच्छ्वासावर बेस्ड आहे. तुमचा श्वासाची लय बिघडली की तुमच्या आसनांचे परिणाम शून्य व्हायला सुरुवात होते. ती लय पकडूनच तुम्हाला योगासनं करायची असतात, तुम्हाला प्राणायाम करायचं असतं. सगळा तुमचा जे, म्हणूनच त्याला आपण प्राणवायू आणि प्राणवायू घेणारे हे यंत्र, की त्याच्यावर तुमचा सगळा रिदम. मी अभिनेत्यांना दिग्दर्शन करताना किंवा प्रशिक्षण करताना हे नेहमी सांगतो की संपूर्ण आयुष्याचाच रिदम तुमच्या श्वासोच्छ्वासावर आहे. तसाच तो वक्तृत्वाचाही आहे. त्यामुळे श्वासोच्छ्वास प्राणायामामध्ये तर बेसिक, ज्याला आपण भस्त्रिका म्हणतो, तो तुम्ही केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे 3 सेकंद श्वास घ्यायचा आणि तो इमिजिएट सोडायचा, मध्ये थांबवायचाच नाही. हे नाही, कपालभाती नाही, पोट नाही हल्लं पाहिजे, फक्त फुफ्फुसं हल्ली पाहिजे. 1 2 3 3 2 1 1 2 3 3 2 1 2 3 3 2 1 1 2 3 3 2 1 1 2 3 3 2 1 1 2 3 3 2 1 1 2 3 3 2 1 1 2 3 3 2 1. हा वॉर्मअप असेल तुमचा. रोज सुरुवात करताना भस्त्रिकेने सुरुवात करायची. बाकी जे रेग्युलर प्राणायाम करतात त्यांच्याबद्दल म्हणजे काय आपले हे रामदेव बाबा जे शिकवतात तो प्राणायाम असेल तर ते सिरियली होतच जातं अनुलोम विलोम पर्यंत. पण जे करत नसतील त्यांनी हा वॉर्मअप एक्सरसाइज करायचा. भस्त्रिका पहिलं करून घ्यायचं. फुफ्फुसाला वॉर्मअपला आपण काय करतो, लाईक दिस, काही करून रक्ताभिसरण किंवा हे आपण आपले स्नायू रिलॅक्स करतो. तेच आहे की आपल्या फुफ्फुसातले स्नायू जे झालेले असतात, रिजिड झालेले असतात, ते या श्वासोच्छ्वासानंतर तुमचे काय म्हणतो आपण रिलॅक्स व्हायला सुरुवात होते. मग तुम्हाला डीप ब्रीदिंग करता येतं आणि ओंकार करता येतो. सो हे 16 वेळा करायचं. भस्त्रिका रोज 16 वेळा करायचं. 3 सेकंद श्वास घ्यायचा, मध्ये 1 सेकंदही थांबायचा नाही, लगेच तो सोडायचा. न्यूटन मारल्यासारखा श्वासाचा हे पुन्हा उलटा गेला पाहिजे, हे लक्षात ठेवा. सो ते 16 वेळा करायचं. त्याच्यानंतर डीप ब्रीदिंग करून ओंकारामधला हे आपल्याला ते 11 वेळा करायचं. मग अ प्रोलॉंग, म प्रोलॉंग, उ प्रोलॉंग, हे 9 ओंकार आपल्याला 3-3 प्रमाणे 9 वेळा करायचे. त्याच्यानंतर हा आत्ता जो सांगितला तो एकदा वरती उकार घेऊन पुन्हा खाली, हे एक 5 वेळा करायचा. हा रोज करा. हे सगळं मिळून 10 ते 15 मिनिटात संपतं, हे लक्षात ठेवा. एकाच दिवशी आपण व्हॉट्सअप नाही वाचलं, आलेले रात्रभराचे चॅट नाही वाचले, तर जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये हे एक्सरसाइज होतात जे पुढे आयुष्यभर काय त्यातले निम्मे. पहिल्यांदा आपण भस्त्रिका करू. त्याच्यात 1 2 3 3 सेकंदात श्वास घ्यायचा, 3 सेकंदात इमिजिएट सोडायचा. हे 16 वेळा करायचं. त्याच्यानंतर खोल श्वास घेऊन अ उ म असं 7-7 सेकंदापासून ते आपल्याला 10-10 सेकंदापर्यंत वाढवायचंय. ॲव्हरेज सगळ्यांना 1 महिना ते 1.5 महिन्यानंतर 30 सेकंदाचा ओंकार लावता आला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर अ प्रोलॉंग करायचा. तो अ प्रोलॉंग जो करायचा तो आकार जवळजवळ 27 सेकंदापर्यंत गेला पाहिजे, 20 ते 27 सेकंद. आणि मग त्याचा उ आणि म हे 1-1 सेकंदात संपले तरी चालते.
सेम उकारही तसाच करायचा, औ लगेच ऊला सुरुवात करायची, तोही 27 सेकंदापर्यंत गेला पाहिजे. मग मनी तुम्ही थांबवलं तरी चालेल. आणि मकार आला तर 30-40 सेकंदापर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. माझा ॲव्हरेज मकार 40 सेकंद लागतो. ज्या वेळेला मी काय म्हणतो आपण एक वेल एक्सरसाइज करून शेवटी ज्या वेळेला मी माझ्या एक्सरसाइजच्या येतो त्यावेळेला मकार माझा 40 सेकंदापर्यंत लागतो. सो तशा पद्धतीने तो लागला पाहिजे. आणि हे आपल्याला अकार प्रोलॉंग, उकार प्रोलॉंग, मकार प्रोलॉंग हे 3-3दा करायचं आहे. म्हणजे ते 9 ओंकार होतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला उ वरच्या स्वरामध्ये आणि पुन्हा मकार एकदम खालच्या स्वरामध्ये हे आपल्याला 5 वेळा करायचं आहे. ते झाल्यानंतरचा एक एक्सरसाइज आहे तो जिभेचा आहे. एक लक्षात घ्या, तुमचे शब्दोच्चार हे सगळे कशावर अवलंबून आहेत? मॅक्झिमम शब्द हे जिभेच्या हालचालीवर होत असतात. शब्द कसे तयार होतात, अक्षर कशी तयार होतात सगळ्यांना माहिती आहे. फेकल्या गेलेल्या स्वरयंत्रातून फेकल्या गेलेल्या हवेच्या मध्ये आपले ओठ, आपले दात, आपली जीभ, आपला टाळू, आपले गाल येतात आणि त्याच्यातनं जे काही आतमध्ये हवा हलते त्याच्यामध्ये शब्द तयार होतात. तर त्याच्यामधलं सगळ्यात मोठं हत्यार आपली जीभ आहे. त्या जिभेला आपण कधीही व्यायाम देत नाही खाण्याशिवाय. जिभेचे चोचले, जिभेला चवच नाही, अमुक तमुक, पण ही जीभ तुमच्या व्यक्त होण्याबद्दल सगळ्यात मोठं माध्यम आहे, वेडावून दाखवण्याच्या शिवाय सुद्धा. सो त्याच्यासाठीचा बेस्ट एक्सरसाइज असा आहे की त्या शीतलीकरण नावाचा एक प्राणायाम मधलाच आहे. जिभेची नळी करायची, पोटाबाहेर आणायची आणि श्वास घ्यायचा. आणि तो श्वास जवळजवळ 8 सेकंदापर्यंत आत घेता आला पाहिजे. लाईक दिस. बंद करायचा आणि नाकानी श्वास सोडायचा. ज्यांना पहिल्यांदा पटकन ती नळी करता येत नसेल, आरशासमोर उभं राहा, 2 बोटांनी ती दुमडा, आपोआप यायला लागते. कारण स्नायूंना हा व्यायामच दिलेला नाही, फुकट मिळाली आहे, कशाला वापरायची नाही का? जसं आहे तसं चाललंय. तर त्याला अशा पद्धतीने ती जीभ हे करा किंवा या बाजूनी 2 तुमचं बरोबर आहे. तर ते आणि हे आरशासमोर बघा, कारण समोर कोणीतरी बघून आपण बरोबर करतोय का चूक करतोय हे कोणी सांगणार नाहीये. घरी गेले तर पालक अथवा ज्यांना कोणाला पती आहेत ते, ज्यांना कोणाला पत्नी आहेत, मूर्ख झालाय म्हणतील, कुठे गेला होता, पुण्यामध्ये जाऊन आला काहीतरी सावरकरांबद्दल म्हणून करायला गेला तर सकाळपासून हा हेच करतो नाही का, असं येऊ शकतं. त्यांना सांगा हा एक्सरसाइज. आणि ज्यांना येत आहे त्यांनी बाथरूम मध्ये आंघोळीच्या आधी 10 मिनिटं याची गेलं. आजकाल 10-15 मिनिटं जास्त घेता आंघोळीला, म्हटले तरी चालतील, आपले एक्सरसाइज हे लक्षात ठेवा. सो ते जिभेचा ते 5 वेळा करायचे लक्षात ठेवा. शीतलीकरण 5 वेळा. याचा एक बाय प्रॉडक्ट आहे, म्हणजे याला काय म्हणतो साईड इफेक्ट किंवा चांगला फायदा असा आहे की आतमध्ये खूप उकाडा ज्या वेळेला असतो त्यावेळेला जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला आतमध्ये तुम्हाला थंडावा मिळतो. बिकॉज इट्स एसी टाईपनी तुमच्या जिभेच्या ओलाव्यातनं ती थंड हवा तुमच्या शरीरामध्ये पूर्ण पसरते हे लक्षात ठेवा. सो तुम्ही तो शीतली, म्हणूनच त्याला नाव शीतलीकरण असं आहे. सो तुम्ही जीभ पुढे ओढून त्याची नळी करून 5 वेळा ती जीभ 5 वेळा श्वास घ्यायचा आहे. आणि त्याच्यासाठीच सुद्धा किमान 8 सेकंद श्वास घेत राहायचा आहे, 8 सेकंद. अँड देन तो नाकाने सोडायचा हे लक्षात ठेवा. श्वास आपल्याला नाकाने सोडायचा. श्वास तोंडाने फक्त आपण बोलत असतो तेव्हाच सोडायचा आहे. बाकी सर्व वेळेला जेव्हा आपण गप्प असू, म्हणजे थोडक्यात नंतर गप्पच राहायचं, नाकाने सोडायचं हे लक्षात ठेवा. सतत बडबड बक्तेरी करायची नाही, त्याला मिळालेल्या 40 मिनिटातच करायची. बाकीच्या वेळेला मनन चिंतन असं सगळं करावं अशी अपेक्षा असते आणि ते आपण करावं. सो त्याप्रमाणे शीतलीकरण झाल्यानंतर जिभेचा आणखीन एक व्यायाम. अगदी स्पष्ट बोलायचं तर अनेकांना लहानपणापासून र म्हणण्याचा प्रॉब्लेम असतो. र मध्ये त्या काही वेळेला म्हणजे लहानपणापासून कदाचित काही वेळेला असं होतं. हे कशामुळे होतं तर केलेल्या दुर्लक्षामुळे होतं की जर लहानपणीच आपल्या पाल्याला र म्हणता येत नाहीये ह्याच्याकडे पालकांनी अथवा शिक्षकांनी लक्ष दिलं तर तो र सुधारू शकतो. जीभ एखाद्याची कापलीच घे. र ला काय होतंय, काय म्हणजे जगन्नियंत्यांनी काय पद्धतीने आपलं शरीर तयार केलंय बघा. तो र ज्या वेळेला र म्हणताना जीभ ज्या वेळेला आपटते ना टाळूला त्यावेळेला ती 3 वेळा आपटते एका रच्या वेळेला. नीट बघा तुम्ही.
3 वेळा आपल्याला कळतही नाही किती वेळा ती 3 वेळाला आपटते. हे आपटण्याचे जे त्या स्नायूची जी शक्ती आहे किंवा ती जी क्रिया आहे ती ज्यांची कमी होते किंवा जी नसते किंवा तिथले स्नायू ज्यांचे घट्ट असतात त्यांचा तो ते टेकून रकाराचा उच्चार होत नाही, रचा उच्चार होत नाही. आणि मग काय होतं, जसं आपण माझा हा पाय दुखतोय म्हणल्यानंतर ह्या पायावर जोर देऊन आपण चालायला लागतो आणि मग उगीच ते लंगडल्यासारखं वाटायला लागतं. ऍक्च्युली आपला हा पाय त्या पायाला मदत करत असतो. तसंच मग आपली जीभ आपल्याला काय करते की ज्या वेळेला आपण शब्दोच्चार करायला लागतो आणि शब्दोच्चार करताना आपल्याला र नीट म्हणता येत नाहीये हे आपल्या मेंदूला आपल्या नकळत गेलेल्या आज्ञेनुसार कळायला लागल्यावर मग तो त्याचा शब्दोच्चार असा करून पटपट पटपट बोलायला लागतो. जेव्हा जेव्हा र येतो त्या वेळेला तो त्या र वरनं पटकन उडी मारतो आणि र म्हणण्याचा प्रयत्न करतो, तो र म्हणण्याचं टाळतो. हे तुमच्या बाय डिफॉल्ट होत असतं, हे लक्षात ठेवा. हे तुम्ही मुद्दामून करत असता. पण जर आपण त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं, विशेषतः आता जर र म्हणला, सावरकरांवर आपल्याला बोलायचं आहे आणि आपण सावरकर असं म्हणतो तर कसं चालेल? नेमकं त्यांच्याच आडनावामध्ये 2 वेळा र नाही का. आज मी सावरकरांविषयी इथे कुछ करण्यासाठी आलेलो असा जर एखादा वक्ता बोलायला लागला, नमस्कार असं म्हणतील आणि लिहून जाते. तो र आपला उच्चार स्पष्ट. आता या र मुळे ज्यांचा र चांगलाही येतो त्यांनाही या एक्सरसाइज मुळे त्या जिभेला कंपन मिळतात आणि जिभेचे स्नायू स्ट्रॉंग होतात. त्यासाठी लहानपणीच आपण एक्सरसाइज करत होतो, जो आपल्याला मारून मुटकून असं काय करतोस असं करून गप्प केलं जातं. तो एक्सरसाइज तो आहे कापत असते. तसा आता आपल्याला र म्हणायचा. श्वास घ्या, स्टार्ट. आता आपल्याला तो ऐकू गेला पाहिजे. तुमचा कदाचित वयामुळे असेल किंवा याच्यामुळे असेल ती तेवढी फ्लेक्सिबल नाहीये. तर काय करायचं, तिथे ती टेकवून ठेवायची आणि हवा सोडत राहायची. मग त्या स्पीडनी ती आपोआप खालीवर होईल आणि रकाराचा उच्चार होईल. नाही तर आता काय होतंय, अचाच उच्चार होतोय. आलं लक्षात? बाकी बहुसंख्येने सगळ्यांचा र आलेला होता. आता त्या रला माझ्या या बोटाच्या याच्यानुसार वर न्यायचंय, खाली न्यायचंय, वर न्यायचंय, अशी आंदोलनं तयार करायची. ओके, 1 2 3 स्टार्ट. डीपी रोड वरून वळलो आणि सिंहगड रोड कडे चाललो तर अचानक तो असा गाडी वळवली नाही, असं नाही. मला जिथे कुठं काम होतं तिथं परत आलो, राजारामपुरावरून तिकडून येत होतो सिंहगड रोडनी मातोश्री वृद्धाश्रमाकडे. तिकडूनही वळलो मिळलो. काय होतं, तो काय म्हणला, ते वरती गर्डर आहे ना म्हणला. तू गाडी गर्डर खाली चालली, तू का असा होतो? कसं आहे की आपल्याला टोलणार नाही, असं होऊ शकत नाही. चल पुन्हा 1 2 3 स्टार्ट. हा उच्चार 3 वेळा श्वास घेऊन जेवढा जास्त वेळा करता येईल
त्याच्यासाठी हा रकार. आता प फ ब भ म हे सगळे ओष्ठव्य, ही सगळी अक्षर याच्यामध्ये ही विशेषतः डबिंग, कथाकथनाचं रेकॉर्डिंग किंवा कुठल्याही गोष्टीच्या रेकॉर्डिंग साठी, की जेव्हा इथे तुमच्या माईक असतो आणि अतिशय सेन्सिटिव्ह साऊंड सिस्टीम असते, त्यावेळेला कित्येकदा ते रेकॉर्डिस्ट म्हणतात प चा ब्लास्ट होतोय, फ चा ब्लास्ट होतोय. प फ प हे काय होतं, ओठ मिटलेले आणि हवा त्यांना भेदून पलीकडे जाते आणि त्यावेळेला ते उच्चार होतात. विशेषतः फ ला तर दाबलेले ओठ असतात आणि हे केलं जातं, प ला नुसतं टेकतो आणि वरती जातो आणि प होतो, पण फ ला तो हे होतो. तर त्याच्यासाठीचा एक छान ते ओठाच्या स्नायूंना रिलॅक्स करणारा आणि व्यायाम देणारा एक एक्सरसाइज, तोही आपण लहानपणी करायचो. त्याला भुरक्या मारणं म्हणायचे. लहान काय भुरक्या मारते काढलं असं काय नाही, ते मस्त लोळत पडलेलं असायचं पाळण्यामध्ये ते बाळ, आणि ते असं करायचे आणि आई त्याला चापट मारायची. पण केवढ्या वाचिक अभिनयाला मुकलेला असायचा ते पोट. हे सगळं नॅचरली, हे लहानपणापासून हे तुमच्या, जसं आजही आपण म्हणतो किंवा वी सरदेसाईंचं पुस्तक आहे घरोघर ज्ञानेश्वर जन्मती नावाचं, नुकतंच जन्माला आलेल्या बाळाला नॅचरली कशा पद्धतीने वाढवावं याच्यासाठी, आयांसाठी नव्हे, ऍक्च्युली ते सगळ्यांसाठी लिहिलेलं, आज्या आया आजोबा वडील या सगळ्यांसाठी लिहिलेलं पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी भरपूर रांगलं पाहिजे, त्या स्टेप्स त्यांनी घेतल्याच पाहिजे, पोटावर पडून ते सरकलं पाहिजे. हे सगळे त्याचं शरीर तयार होण्यासाठीच्या या क्रिया आहेत ज्या निसर्गदत्त असतात. त्यामुळं तो तशाच पद्धतीने गेला पाहिजे. ते रांगता रांगता नंतर एक पाय उचलून जे अर्धवट चाललं जातं, ज्याला आपण गोपाळकृष्णाची पोझिशन म्हणतो, त्या पद्धतीनेच ते लंगडा बाळकृष्ण ज्याला म्हणलं जातं, त्या पद्धतीनेच तो चालत गेला पाहिजे. नंतर तो आधाराने उभा, कारण त्याच्या वेळेला त्याचे गुडघे तयार असतात, त्याच्या मांड्यांमधले स्नायू तयार होत असतात, त्याच्या पोटऱ्यांमध्ये ताकद येत असते आणि मग ते उभं राहत असतं. आधीच त्याला तो पांगुळ गाडा दिला, लहानपणापासून उभं करायला लागलं तर तुम्ही कित्येकदा बघा बेंडेड लेग्स असतात काही, ते ना अचानक लहानपणापासून मधल्या काही स्टेप्स न घेता जर उभं राहिलं तर तो हाडांना आकार येतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळेही ते होऊ शकत असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी नॅचरली होत असतात ज्याला आपण हे करतो. तर आता पुन्हा एकदा आपण बाळपण अनुभवूयात आणि आपण पुन्हा फुरक्या मारूया. 1 2 1 2 श्वास घ्यायचा प्रत्येक वेळा. 1 2 3 स्टार्ट. ताशा कसा डोक्यात ताशा वाजला पाहिजे त्याच्यामुळे. 1 2 1 2 3 स्टार्ट. लास्ट वन. 1 2 1 2 3 स्टार्ट. आपले बेसिक एक्सरसाइज आहेत. हे रोज वॉर्मअप असल्यासारखे करा, भाषण असो नसो, पुढच्या आठवड्यात आपल्याला कधीतरी तारीख आलेली असो, पण आपला आवाज हा इम्प्रेसिव्ह असला पाहिजे. वक्त्याचं पहिलं काय, त्याचं व्यक्तिमत्व हे इम्प्रेसिव्ह असलं पाहिजे. आणि मग त्यांनी म्हणजे पहिल्यांदा काही वेळा असं होतं, म्हणजे माईक टायसन नावाचा बॉक्सर माहितीये का सगळ्यांना, त्याला पहिल्यांदा पाहिल्या असं शपथ काय, आणि त्याचा आवाज असा आवाज आहे त्याचा, म्हणजे तो बोलायला लागला की बॉम्बा बॉम्बे. तो बोलत नाही तोपर्यंत ते, म्हणूनच ॲनिमल नावाच्या सिनेमात बॉबी देवलला गप्प करून, कारण तो बोलला की कॅरेक्टरची माती होते. तो बोलला नाही तोपर्यंत तो काय, तो आता काय त्याला लॉर्ड म्हणतात, लॉर्ड बॉबी. तर तो तसं झालं ते, कारण बोललं आपलं मेन इम्प्रेशन पुढचे 40 मिनिटं आपल्या बोलण्याने आहे, त्याच्यावरती काम केलं पाहिजे. बाकी आपण माग मध्ये नट्टा पट्टा मस्त केस बीस सगळे पावडर बिवडर लावून इथं येऊन आज संपलं असं होणार. काही वेळा असं होतं, प्रयोगाच्या आधी, कार्यक्रमाच्या आधी टेन्शनमुळे आपले इथले स्नायू घट्ट होते, आपल्याला पुन्हा पुन्हा खाकरावंसं वाटतं, पुन्हा पुन्हा आपण पाणी पितो. काही वेळेला हे पाणी पिणं सुद्धा डेंजरस असतं, कारण खूप पोटामध्ये पाणी हे झाल्यानंतर आपल्याला वॉशरूमला जावं लागतं, ती प्रबळ इच्छा होते. हे टेन्शनमुळे होत असतं.
या सगळ्या प्रॅक्टिकल फॅक्ट्स त्या सांगितल्याच पाहिजे, त्या बोलल्याच पाहिजे, त्याच्यावर चर्चा व्हायलाच पाहिजे, कारण आपण आता खूप मोठं काम करायला जाणार आहोत. सो त्याच्यामुळे काही वेळेला अगदी सकाळपासून, आज संध्याकाळी 5 वाजता आपलं व्याख्यान असेल तर सकाळपासून उगीच आपला आवाज बसल्यासारखा आपल्याला वाटेल आणि आपण खडी साखरेचा मारा करायला. तो काही त्या प्रयोग म्हणजे कार्यक्रमाच्या आधी विंगेत बसल्यापासून आयोजक बरं आपल्याला काही कॉफी वगैरे, आपण कॉफी पितो, आपण लवंग चघळायला लागतो, आपण वेलदोडे खातो, पण तो आवाज तो असतो टेन्शनमुळे आणि इथले स्नायू त्यामुळे घट्ट होतात. त्याच्यासाठी अतिशय उत्तम प्राणायामामध्ये एक्सरसाइज आहे उज्जायी प्राणायाम. सगळ्या इथल्या नसा श्वास घेत असताना ताणायच्या, लाईक दिस. जी पूर्ण टाळ्याला चिटकून टाकायची आणि या इथं अशा पद्धतीने या वोकल कॉर्ड्सला ताण द्यायचा, लाईक दिस. सोडून द्यायचं. तुम्ही तुमच्या व्याख्यानाच्या आधी 3 वेळेला 10-10 सेकंद अशा पद्धतीने राहा. 30 सेकंद हा उज्जायी प्राणायाम करा. अतिशय व्यवस्थित पद्धतीने सुविहित, कुठलीही अडचण न येता आपल्याला आपलं भाषण पूर्ण करता येतं, लक्षात ठेवा. हा उज्जायी प्राणायाम आहे अशा पद्धती. अजिबात त्या खडी साखर आणि ज्येष्ठ मध आणि काय काय चढत बसतात हे काहीही करायची गरज नाहीये. हा उज्जायी प्राणायाम. गार पाणी वगैरे तर अजिबात प्यायचं नाही, जरा मोकळं व्हावं. गरम पाणी कोमट म्हणजे मारा केला जातो तर एवढ्याशा स्वरयंत्रावर त्या तिथे ते कशाचे ते म्हणजे शारीरिक त्यांनी काहीच झालेलं नसतं. तुमच्या टेन्शनमुळे ते स्नायू घट्ट झालेले असतात. ते या उज्जायी प्राणायामामुळे बऱ्यापैकी मोकळे होतात आणि आपला आवाज त्यांनी निघायला लागतो, मोकळा व्हायला लागतो. बसलेल्या आवाजावरती सुद्धा या उज्जायी प्राणायामाचा खूप चांगला परिणाम होतो. याचा माझा स्वतःचाच अनुभव. माझा कितीही आवाज बसलेला असला तरी प्रयोगाच्या वेळेला मी या उज्जायी प्राणायामामध्ये आता काही जण हा फक्त श्वास घेऊन सोडतात, म्हणजे श्वास घेऊन दाखवतात. रामदेव बाबांच्या काही व्हिडिओ क्लिप मध्ये याच्या वेळेला आवाजही आतल्या बाजूने केलेला आहे. तो असा आहे, सोडून दे. वाचिक अभिनयामध्ये मी आणखीन एक महत्वाचा नेहमी सांगतो, हा ओंकार लावत असताना एक एक्सरसाइज असाही करून बघा जो की या उज्जायी प्राणायाम आणि ओंकार याचं अमॅलगमेशन आहे, लाईक दिस. श्वास घेतानाही ओंकार लावायचा, श्वास सोडतानाही ओंकार लावायचा. स्वरयंत्रामधले सगळे स्नायू टुवर्ड्स आवर माउथ, आपल्या तोंडाकडे दिशा करतात, कारण खालनं श्वास फेकला जातो. पण तो जर उलटा केला तर त्या स्नायूंना दोन्हीकडनं एक्सरसाइज होतो, हे लक्षात ठेवा. तिथल्या तंतूंना दोन्हीकडनं एक्सरसाइज होतो, खराटा मारल्यासारखं दोन्हीकडनं साफ होतात. तर त्यामुळे हा उलटाही करायचा प्रयत्न करा आणि नॉर्मली म्हणजे श्वास घेताना ओंकार लावायचा, श्वास सोडतानाही ओंकार लावायचा. अशा पद्धतीने हे बेसिक एक्सरसाइजेस केल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष याच्या वेळेला आपला विषय काय आहे, आपला विषय कोणासमोर सादर होणार आहे, आपला विषय कोणासमोर कधी सादर होणार आहे, आपला विषय कोणासमोर कधी कुठे सादर होणार आहे, आपला कोणता विषय कोणासमोर कधी कुठे का सादर होणार आहे, या सगळ्याचा विचार करून आपली वेशभूषा ठरवली गेली पाहिजे. म्हणजे उद्या जर मी ज्येष्ठ नागरिकांसमोर
कार्यक्रम करणार असेल तर माझ्या बेसिक म्हणजे तुम्ही काय अगदी लगेच रंगपटात जाऊन मस्त हे करून येतं असं नाही, पण मी जर ज्येष्ठ नागरिकांसमोर सादर करत असेल तर मी सलवार, जब्बा, जॅकेट, एखादं उपरणं अशा पद्धतीचा वेश करून जाईल. मी जर फर्ग्युसन कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसमोर करणार असेल तर माझं साधा अगदी जीन्स असेल, टी शर्ट अगदी मी घालणार नाही हंकी पंकी, परंतु एक साधा शर्ट असेल. आणि तुमची वेशभूषा ही तुम्ही ठरवायची. नाटकामध्ये वेशभूषा करण्यासाठी, ते डिझाईन करण्यासाठी तालमीच्या वेळेला एक माणूस स्वतंत्र असतो, तर त्याच्यावर खूप विचार केला जातो. इथे तुम्हीच तुमचे दिग्दर्शक आहात, तुम्हीच अभिनेते आहात, तुम्हीच नेपथ्यकार आहात, तुम्हीच वेशभूषाकार आहात, तुम्हीच रंगभूषाकार आहात. सो आपली वेशभूषा कशी असावी, ती कम्पॅटेबल आहे का नाही, कारण शेवटी त्याचंही इम्प्रेशन तुमच्या बोलण्याच्या म्हणजे तुम्हाला बघणाऱ्यांना, कारण तुम्ही बघताय पण ना, तुम्ही काय आकाशवाणीवरती भाषण देत नाही. सो तशा पद्धतीनेच ते असावं हे लक्षात ठेवा. दुसरं, आपण ज्या वेळेला बोलायला उभे राहणार आहोत त्यावेळेला आपल्या अवतीभोवती पोडियम आहे का फक्त माईक आहे, आणि आपण माईक समोर उभे राहणार आहोत. जर आपण माईक समोर उभे राहणार असू तर जेवढा वेळ आपण बोलतो आहोत तेवढा वेळ आपल्या बॉडीचा बॅलन्स दोन्ही पायांवर असला पाहिजे. तो असा बरेच मी खूप पाहिजे 95% माणसं आजकाल अशी उभी राहतात, दोन पायावर उभीच राहत नाही, घोड्यासारखं दीड पायावर उभे राहतात. आणि ते मग काय होतं, मग इथला पाय दामला की असं हे जे काय सिसो चालू राहतो मग 40 मिनिटात किती वेळा होईल याचा विचार करा. मग त्याप्रमाणे जसं मग आता असं खाली केल्यावर इथले दोघं जण असे झाले होते, तसं त्यांनी हे केल्यावर पण त्यांनी पण असं डोलायचं हा रिदम तयार करायचा का नाही. सो तुम्ही दोन पायावर उभे राहायला पाहिजे. एक साधी छान, पुन्हा एकदा आपला दिग्दर्शक आपला आरसा असेल घरातला, फुल साईज आरसाचा असेल तर उत्तम. कसे आपण दिसतो हे खूप, तो कधीच खोटं बोलत नाही. खोटं आपलं मन बोलतं किंवा आपली दृष्टी बोलते ते बघणार. हा हे मस्त आहे असं म्हणून आपण गेलो, त्याच्याऐवजी आपण नक्की काय काय होतंय. काही वेळेला असं होतं ना, काही जण बोलता 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 असे होतं, हे असं दिसतं असं होतं, आपल्या नकळत होत असतं खूप बोलताना. काही जणांना तो काही वेळा उगीच असं वाटतं की माईक जेवढा लांब तेवढा आपला आवाज जाणार नाही म्हणून खूप माईकच्या जवळ येऊन बोलतो. मग तो त्या पद्धतीने हँडल करता यायला पाहिजे. उदाहरणार्थ अशा पोडियमवर विशेषतः आजकाल व्याख्यानमाला किंवा याला असेल तर त्यांना त्यांची जाहिरात करायची, त्यांना यांची जाहिरात करायची नाहीये, पण ज्यांना कुणाला करायची असते त्यांनी इथं त्यांचं लावलेलं असतं, त्यात स्पॉन्सर अमुक तमुक दुनियादारीचा फ्लेक्स असतो तो, आणि पोडियम लावलेला असतो. आणि मग इथं हे काय आता दृष्टीआड सृष्टी आहे, मी इथं बरम्युडावर येऊन उभं राहून वरचं डब्बासारखं दिसत असतं तरी चालणार, पण तरी तुम्हाला माणसं आत येण्यापासून बघत असतात हे लक्षात ठेवा. तुमचा ऍक्ट आता कशा कशा गोष्टींनी परिणाम होतो हे लक्षात ठेवा, की तुमचा हा ऍक्ट हा तुम्ही तिथं बोलायला लागलेल्या 40 मिनिटांपासून नसतो. हा तुम्ही आत येऊन इथे बसण्यापासून, तुमचा परिचय करून दिल्यापासून, तुमचे आभार मानून तुम्ही जात असताना कोण तुमच्या सेल्फी काढायला आले, सह्या घ्यायला आले, काही चर्चा करायला आले, तिथपर्यंत तुमचा ऍक्ट चालू असतो हे लक्षात ठेवा. म्हणजे इथे माझा परिचय चालू असताना किंवा तुमचाही, जे कोणी बसलेले असतात त्यांनी बसावं कसं इथपासून सुरुवात. काही जण अशा बसतात, हे नकळत असतं, ह्या वाईट सवयी आहेत, हे समोरचे सांगायला येणार नाहीत, कारण त्यांच्या दृष्टीने 40 मिनिटात एक भाषण झालं की झालं, निघून गेले. आज आपण इथं प्रशिक्षणासाठी आलेलो होतो, काही जण असे बसतात, ही त्यांची अस्वस्थता असते, हे त्या टेन्शनमुळे होत असतं. हे सगळ्यांना होतं. हे अगदी शूटिंगच्या आधी तो जे काय क्लॅप असते त्या क्लॅपच्या आधी काही जण हे त्यांच्यातला डिस्टर्बन्स असतो, ती अस्वस्थता असते. काही जण असे बसतात आणि हा पाय हलवत असतात. हे अत्यंत देहबोलीवाईज उद्दामपणाचं लक्षण हे लक्षात ठेवा. मुळात ही जी स्टाईल आहे ना, हीच उद्दामपणा आहे. वक्त्याने असं बसू नये. साधारण संकेत, काय सांगतायत, काय माझा परिचय, असं आहे का काय तू नाही ना, पण म्हणजे अगदी असं मी खूपच नम्र आहे, काय सांगू माझी नम्रता, असं खोटंही करायचं. तुम्ही नॉर्मल बसा, हात दिलेले आहेत, हातावर एखादा हाताची घडी ही कुठेतरी एक न्यूट्रल याला आणि थोडी रिझर्व ठेवते, पण तुम्ही थोडे रिझर्व असलाच पाहिजे जोपर्यंत तुम्ही तुमचं वक्तव्य सुरू करत नाही, भाषण सुरू करत नाही. सो हाताची घडी, आता हाताच्या घडीने काय होतं नेहमी लक्षात ठेवा. नाटकातही मी सांगतो,
अनेक नटांना म्हणजे जसा अर्जुनाला प्रश्न पडला होता भगवद्गीतेच्या आधी तसा पडलेला प्रश्न या हातांचं करायचं. नेमके 2 हात मिळालेले असतात. पण कसे म्हणजे नाटकामध्ये ज्यावेळेला असं एखादं पात्र एखाद्याशी बोलत असेल समजा ते एक पात्र आहे याच्याचा थोड्या वेळाने काय होतं या हाताचं नकळत काही काम नसलं तरी या हातांचं वजन वाढायला लागतं आणि मग त्या हातांचं मग ते हळूहळू ते खांद्यावर यायला आणि मग तो असं मग हे डेड होतात कारण या हाताचं काही काम नाही. आणि वेळच नाटक म्हणजे किंवा अभिनय म्हणजे काय तर तुमच्या केवळ आवाज नाही तर तुमचं शरीर बोललं पाहिजे, तुमचं मन बोललं पाहिजे, तुमची बुद्धी बोलली पाहिजे. तर त्याचं हे जर शरीराचा सगळ्यात मोठा भाग आता पायांचंही काय करायचं हा प्रश्न पण उभा राहायला सांगितल्यामुळे त्यांना बिचाऱ्यांना काम असतं. तर अगदी साधे मी माझं मी शोधून काढलेलं आहे आणि हे द ग्रेट विक्रम गोखल्यांपासून त्यांनी हे केलेलं आहे की ज्या वेळेला दिग्दर्शक हा तो आता इथं उभा आहे पहिले 1-2दा त्याला विचारून बघा अरे मी उभा आहे म्हणजे काय करतो नुसतं थोडीच उभा आहे मग तो सांगतो की तू त्याचं ऐकत उभा आहे. तर आता होतं काय त्याचं ऐकत उभा आहे म्हणल्यानंतर तो ऐकण्याचा अभिनय सुरू करतो जो बोलण्यापेक्षा भयंकर असतो कारण तो खोटा असतो. त्यांनी काय ते सांगितलं कशाला नॉर्मल ऐका नाही का नॉर्मल ऐकतानाही तुम्ही हे करू शकता. तो बोलताना जर नॉर्मल बोलतोय तर याचा अर्थ काय आहे तू ऐकायचा अभिनय करायचा नाहीयेस तू ऐकायचं. तू जे ऐकशील त्याचे आपोआप प्रतिक्रिया तुझ्या चेहऱ्यावर येतात त्याच्या वेगळ्या प्रतिक्रिया दाखवू नकोस. मुळात अभिनय खोटा असतो त्यात तू खोटा अभिनय करायचा स्क्वेअर होतो त्यामुळे ते करायचं नाहीये. तसंच या इथे पण आहे की आपल्या हाताचं करायचं काय. आता मुळात भाषणाच्या वेळेला सभेच्या वेळेला आपल्याला मोठा प्रश्न या हातांचं करायचं काय हा येतोच येतो. अगदी सोपी गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या घड्याळाशी चाळा करत बोलू शकता, तुम्ही तुमच्या घड्याळावरती हात ठेवू शकता, तुम्ही दोन्ही हातांचे हात ठेवू शकता, तुम्ही मागच्या बाजूला हात बांधू शकता आणि आवेशपूर्ण हे करता करता तुमच्या बॉडी लँग्वेज वाईज तुम्ही कमरेवर हात ठेवू शकता, तुम्ही इथल्या माईकवर हात ठेवू शकता. पण त्या हातांना एक बंधन येऊ देत कशाशी कुठल्या तरी ऑब्जेक्टशी ते जोडलं गेलं पाहिजे तर एक कोरिओग्राफ्ड अशी तुमची इमेज तयार होते एक कॉम्पोजिशन तयार होतं ते खूप गरजेचं आहे. नाही तर हे सुटलेलं कॉम्पोजिशन आहे लक्षात ठेवा इकडून पुढे फुलस्टॉपच नाहीये ते कळलंय. सो ते थांबलं पाहिजे. तुमच्या एनर्जीचं शेवटी युअर बॉडी लँग्वेज एक एनर्जी पास ऑन करत असते. सावरकरांच्या विचारांबरोबरच त्या वक्त्यामधली सकारात्मक एनर्जी किंवा त्याची बौद्धिक एनर्जी किंवा त्याचे अनुभवाचं शेअरिंग हे पास ऑन होत असतं. त्याचं सर्कल कंप्लीट व्हायला पाहिजे. सो ज्या वेळेला या हातांना कुठलीही बॉडी लँग्वेज आता मी अतिशय नॅचरल मगातपासून हातवारे करतोय पण ते हातवारे वाटत नाही. पण पोपटासारखे बोलणारे जे वक्तृत्व शिकून जातात लहानपणी जे मी शाळेत शिकलो होतो त्यावेळेला माझ्या बाईंनी सांगितलं होतं एका वाक्याला डावा हात एका वाक्याला उजवा हात असं मला सांगितलं होतं आणि मी ते केलं नाही म्हणून मला नंतर त्या बाईंनी 6वीच्या पुढे कधीही पण त्याप्रमाणे जे करणारे होते मित्रांनो. तर मी काय सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरती झाला आणि त्यावेळेला इंग्रज अधिकारी इंग्रजी सत्ता अरे तेव्हा इंग्रजी सत्ता नव्हती ते झुकले म्हणून काय झालं वकीलच आला होता त्यांचा आपण आणि तो वकील झुकला आणि इथं पोवाड्यांनी आनंदोत्सव दोन्ही हात सांगितले होते 10व्या वाक्याला आनंदोत्सव साजरा. हे हातवारे हे शिकल्यासारखे असतात त्यामुळं सीडी अडकल्यासारखं होतं. एखादा हातवारा चुकला की तो ब्लँक होतो कारण त्यांनी कुठल्या वाक्याला कुठला हातवारा करायचा हे ठरलेलं असतं. त्या वाक्याला त्याचा हा हात न जाता हा हात केला आणि ह्या वाक्याचं काय त्या हातवाऱ्याच्या वाक्याचं काय करू. सो अशा पद्धतीने जे चाललेलं असतं तर त्यामुळे असं मुळात कुठलंही ठरवून पाठ करून अशा पद्धतीने हातवारे करायचे नाही. हात असे पूर्ण मागच्या ह्याच्या बाजूला म्हणजे काय म्हणतो मोकळे कधीही सोडायचे नाही. पोडियमला खूप सोपं असतं की तुमच्या इथे तुम्ही तुमचा हा पण तिथे सुद्धा एक याचाच म्हणजे या पोडियमचा एक आपल्याला अडचण सुद्धा होऊ शकते की रिलॅक्स व्हायला या इथे तुम्हाला जर हे दिलं ना की हळूहळू तुमची बॉडी लँग्वेज अशी होते संकुचित आणि मग इकडे मागच्या बाजूला असा पाय आपण माहितीये तो पाय असा 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 हे बघा असं होतं पोडियम विषय राहायला बाजूला तुमचं उभं राहणं हा तुमचा कॉन्फिडन्स असतो. तुमच्यातला आत्मविश्वासाचा अभिनय किंवा आत्मविश्वासाची प्रतिक्रिया ही तुमची बॉडी तुमच्या उभं राहण्यातनं तुम्ही कशा पद्धतीने माईक पर्यंत चालत येता
तिथपर्यंत देता. त्या पद्धतीनेच ते व्हायला पाहिजे. ते तुम्ही, मी पुन्हा पुन्हा सांगतो, आरशासमोर स्वतःला इमानदारीत बघा. आपण छान दिसतो का वाईट दिसतो हे कधीही तुमच्या चेहऱ्याच्या सौंदर्यावर अवलंबून नाहीये, कारण कित्येकदा तुमची बुद्धी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरनं प्रकट होत असते, तुमचा आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावरनं प्रकट होत असतो. सो तुम्ही तर वेल तयारी करून, म्हणजे आता मला जे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अनेक विषय इथे हाताळले गेलेले आहेत, अनेक विषयांवरती चर्चा झालेली आहे आणि ही होणारही आहे. आता पुढे ज्या वेळेला तुम्ही लोकांसमोर जा, प्रत्येक वेळेला ऍक्सेप्टन्स मोड मधलाच ऑडियन्स असतो असं नाही. काही वेळेला तो ऍक्सेप्टन्स मोड मधला नसतो, किंवा जरी तो ऍक्सेप्टन्स मोड मधला असेल तरी तो तुम्हाला ऍक्सेप्ट करणारा नसतो. म्हणजे आता पुणे, मुंबई, नाशिक इथे जिथे आपण ज्याला विद्वज्जन असे असतात असं आपण म्हणूया किंवा ते मानतात, तर ते जेव्हा, मी पुणेकर आहे पण तरी मी सांगतो की ते विद्वज्जन असतात, ते हुशार नसतात, ते विद्वज्जन असतात, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे ते इथं ते लेबल घेऊनच बसलेले असतात. मग ते कुठल्याही विषयावरचं असतं, म्हणजे ज्ञानेश्वरांपासून ते विवेकानंदांपर्यंत, वाया सावरकर, गांधीजी, आंबेडकर, सगळ्यांच्या बरोबर ते विद्वज्जन असतात. ते ऍक्सेप्टन्स मोड मध्ये नसतात. अशा वेळेला असं होतं की त्यांच्या चेहऱ्यावर प्रतिक्रियाच तुम्हाला दिसत. म्हणजे आता उदाहरणार्थ आता मी हे जे काय इथं तास सव्वा तास बोललोय त्याच्यातला इथं त्या पहिल्या 2 रांगांमधली माणसं हे खूपच विनोद झालं. तर माझं भाषण 11:15 संपलं असतं. आज का बोलतो तर ऍक्सेप्टन्स समोर नाही तशा प्रतिक्रिया आहेत. सो तशा प्रतिक्रिया शोधण्याचा प्रयत्न करायचा. संबंध मॉब मध्ये समजा आपल्याला 3/4 ग्राउंड मध्ये आपला ऑडियन्स बसलेला असेल तर आपल्या लक्षात येतं की हे 5-6 जण रिएक्शन देत आहेत, हे 5-6 जण रिएक्शन देत, हे तुमच्यासाठी आहे, हे तुमच्या स्वार्थासाठी आहे. त्यावेळेला त्यांच्याकडे बघूनच आपल्याला हे करायचं, कारण तिकडून जर काही आलं नाही तर इकडूनही काही जाऊ शकत नाही. जो ब्लँक आहे त्या दगडावर कितीही लोक आपटलं तरी तुम्ही रक्तबंबाळ होणार आहात, भाषण रक्तबंबाळ होणार हे लक्षात ठेवा. आणि होतं असं की हसणारा निघून जातो 7:30ला पुढची मालिका बघण्यासाठी, आणि जो असा बसलेला असतो तो सुरेख झाला तुमचं, तो सगळं एकदम घेत असतो. तिकडचा जो असतो तो एन्जॉय करत असतो, तो पुढच्या एन्जॉयमेंटला निघून जातो जेवायला आणि दिल्या घरी तू सुखी राहा. सो हे आपल्याला कळलं पाहिजे की आपण कुठल्या ऑडियन्सला कॅच करणार, ऑडियन्सच्या प्रतिक्रिया आपल्याला घेता आल्या पाहिजेत. आणि दुसरं, आपल्या विषयावर आपलं भाषण झाल्यानंतर होणाऱ्या चर्चेमध्ये तितकंच बौद्धिकदृष्ट्या आपल्याला सहभागी होता आलं पाहिजे. आपल्याला जे प्रश्न विचारले, आणि दुसरं खूप प्रांजळही राहावं. जर एखाद्याने तिरपागडं आपल्याला काहीतरी सांगितलं ते आपल्याला माहीत नसलं तर वितंडवाद घालत बसायचं नाही. हो का, मी वाचीन आणि बघेन, हा आपल्याकडे एक उत्तम हे असतो. कुठेही त्यांचे नाही असं नाही, मी जे वाचलं होतं ते सगळेजण खरंच हुशार आहेत, आणि तिकडून त्याच्यानंतर आपल्या भाषणानंतरही एखादा प्रतिक्रिया द्यायला आला, चर्चा करायला आला, आणि आपण त्या चर्चेच्या मूडमध्ये वा मोडमध्ये नसू तर आपण हे ऍक्सेप्ट करायचं की माझा एवढा विषयावरती तुम्ही म्हणताय तेवढा अभ्यास नाहीये, पण तुम्ही म्हणताय ते रेफरन्सेस मी वाचून करीन. कधीही वितंडवाद घालत बसायचं नाही. आपण भाषण करतोय हे आपल्यासाठी आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की एका लेवलला आपण अभिनय का करतोय तर तो माझ्यासाठी आहे. तसंच सावरकर जे मला पटलेले आहेत, सावरकर जे मला भावलेले आहेत, सावरकर जे मला लोकांपर्यंत पोहोचवणं ही मला माझी नैतिक, सामाजिक, सांस्कृतिक गरज वाटते म्हणून मी हे करतो आहे, या भावनेने करावं. याचा अर्थ समजताना सावरकर काही माहीतच नाही हे गृहीत धरून आपण करायचं नाहीये, हे लक्षात घ्या. आणि आपल्यामध्ये आपला अभिनय आणि त्याच्या बरोबरीने भाषणाच्या त्या विषयाच्या निमित्ताने येणारा अभिनिवेशही आपल्या अभिनयामध्ये असला पाहिजे. आता आपले पॉजेस जसं मी म्हणलो तसं विसरण्याचे पॉजेस वेगळे असतात आणि आपल्याला अभिनयाचे बोलण्याच्या वेळेचे पॉजेस वेगळे असतात. त्याच्यावरही काम करायचं. ते टेक्निकली आपल्या श्वासामध्ये आपल्याला किती शब्द म्हणता येत आहेत, किती वाक्य आपण म्हणू शकतोय, पॅरेग्राफ एका पाठोपाठ एक बोलू शकतो आहोत का, आपली तेवढी ओघवती शैली आहे का, आपलं शब्द सामर्थ्य तेवढं आहे का, आपली शब्दरचना तेवढ्या पटापटा होऊ शकते का, या सगळ्याचा विचार करून मग आपण ठरवायचे आपले चढ उतार आणि आपले पॉजेस कसे असले पाहिजे. अशा पद्धतीच्या भाषणासाठी म्हणजे मी स्वतः नेहमी असं सांगतो की तुम्ही विषयवार तयारी करून जावं. तुम्ही शब्दशः पाठांतर करून कधीही भाषण करायला जाऊ नका. 3 मिनिटाचं भाषण वेगळं,
सावरकरांच्या संदर्भातली वक्तृत्व स्पर्धेमध्ये 5 मिनिटाचं भाषण करणं वेगळं आणि 40 मिनिटं एखादा विषय लोकांपुढे मांडणं वेगळं. आणि मी आज जे काही बेसिक बोललेलो आहे ते 40 मिनिटं कमीत कमी वक्ता स्टेजवर असला पाहिजे या याने मी बोललेलो आहे. आणि त्या याने आपल्याला ते एक्सरसाइज करायचं. तर 40 मिनिटं जर करायचं असेल तर भाषण पाठ करून करू नये. भाषण हे नेहमी विषयवार मांडणी करून, तुम्ही इथपर्यंत इतक्या डिटेल्सपर्यंत जा की कुठल्या मुद्द्याचे किती पॅरेग्राफ्स होतील, कुठल्या पॅरेग्राफला मी ट्रॅक चेंज करणार आहे, कुठल्या पॅरेग्राफला मी माझा विषय आणि विषयानुरूप आपल्या भाषणाचा स्पीड सुद्धा आपल्याला बदलता आला पाहिजे. आणि एकच लक्षात घ्यायचं की सुरुवात आणि शेवट हा मात्र तयार करून जावा. समप करताना मला कुठल्या नोटवरती लोकांना आणून ठेवायचंय, कुठल्या नोटवरती, विचारांच्या कुठल्या नोटवरती लोकांना आणून ठेवायचंय हे आपलं ठरलेलंच असलं पाहिजे. वक्ता हे माझं स्टेटमेंट होणार आहे, पण तरी वक्ता हा एका अर्थी त्या 40 मिनिटापुरता त्या विषयाचा डिक्टेटर असला पाहिजे. त्यांनी तो विषय डिक्टेट केला पाहिजे की मला जे पटलंय ते मी तुमच्या समोर मांडतोय. माझा हा आग्रह नाहीये की तुम्हाला पटलं पाहिजे, पण त्यासाठी मी उभा आहे, त्यासाठी मी मेहनत करून इथं उभा आहे, त्या विषयाचा मी अभ्यास केलेला आहे आणि म्हणून मी इथं बोलतोय. या बेसिक ज्याला आपण अंडर करंट ऑफ द ऍक्टर, तसंच हा अंडर करंट ऑफ युअर ऍक्ट हा असला पाहिजे की होय मी या विषयाचा संपूर्ण सर्वांगीण 4 बाजूनी 360 डिग्रीज मध्ये अभ्यास केलेला आहे आणि मी तो तुमच्या पुढे मांडतो आहे. मग त्याला अनुषंगून असलेली तुमची बॉडी लँग्वेज असली पाहिजे, तुमचा वाचिक अभिनय असला पाहिजे. याच्यासाठीच्या बेसिक तयारीचे एक्सरसाइज हे मात्र रोज करा, जे तुम्हाला कारणीभूत पडतील. पुढे आपण वारंवार कधीतरी कुठल्या तरी व्याख्यानमालेमध्ये किंवा याच्यामध्ये समोरासमोर भेटूच. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. बोलण्यासाठी आणि मी 2 पायावर उभं राहणं योग्य आहे की 1-2 पावलांची येणं. आता तुमच्याकडे जर कॉर्डलेस माईक असेल तर तुम्ही बोलूही शकता. आजकाल ही एक पद्धत आली आणि हे खूप चांगली आहे. इंटरॅक्टिव्ह सेशन, कशा पद्धतीचं भाषण आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे आणि ते कशा पद्धतीने समोर स्वीकारलं जाणार आहे त्याच्या. तुमच्याकडे जर कॉर्डलेस माईक असेल तर तो, आता जो मोठा आता असतातच, पण जो वायरवाला माईक असेल तर तो खूप त्रासदायक ठरेल. त्यामुळे कॉर्डलेस माईक, आणि त्या कॉर्डलेस माईकची सुद्धा गंमती असते की असं करून इकडे बोलायला लागल्यानंतर माईक इथंच राहतो आणि हे होत नाही. तर तोही आपल्याला छान पद्धतीने वापरता आला पाहिजे, हँडल करता आला पाहिजे. सो तुम्ही मुवमेंट 5-10 पावलांची इकडे तिकडे केली तरी चालू शकेल, काही अर्थ नाही. आणि ते खूप इन्फॉर्मल असलं तरी काही हरकत नाही. उंची कमी असेल तर तुम्ही सांगितले की असं बोलण्याची सवय असते, पण उंची जास्त असेल तर तो असंच बोलतो, असं नाही बोलतो. तुम्ही म्हणता तसं इथून थोडंसं रिस्पेक्ट देऊन बोलण्याची सवय लागते. उंची जास्त असली तर नम्रतापूर्वक असं नाही. आता गंमत सांगतो काय आहे, 7वी 8वी तरी त्यांची उंची एकदम वाढायला लागते ना, ते बाकीच्या मित्रांमध्ये उंची दडवण्यासाठी पोक काढायला लागतात. ती नम्रता नसते, ती उंची दडवण्यासाठी करायला लागतात. पण तू म्हणतोस त्याप्रमाणे जर हे असेल तर तो नम्रतेसाठी आपण कायमस्वरूपी पोक काढून कधीच उभं राहत नाही ना. आपण त्या वेळेला तेवढ्या पुरतं कुणाला ऑनर करत असतो त्यावेळेला हे करतो. त्याच्यासाठी तो तसा कायमस्वरूपी शरीराला आकार आला असेल तर त्याच्यासाठी एक एक्सरसाइज आहे जो सोपा आहे किंवा अवघड आहे काही नाही. फक्त रोज 1 मिनिटभर असा उभा राहा आणि असा नमस्कार कर. आलं लक्षात? आपोआप पोट जातो. किंवा गोमुखासन सुद्धा करा, पाठीच्या कानाला ताजपणा येतो. तुम्ही गेले 1.5 तास आमच्याशी बोलताय आणि असं वाटत होतं प्रत्येक क्षणाला की तुम्ही इंडिव्हिज्युअल इंटरॅक्शन करताय. तर हे वक्त्यानं कसं करावं की प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हा माझ्याशीच बोलतो. नाही, विषय तसा असेल तर आता माझा विषयच या भाषण कलेच्या कार्यशाळेमध्ये प्रत्येकाशी बोलायचा हा माझा विषय असल्यामुळं ती माझी स्टाईल होती. पण ज्या वेळेला विषय आपल्याकडे सावरकर हाच विषय असतो आणि त्या विषयावर आपण बोलणार असतो त्यावेळेला हे वाटलं पाहिजे की वक्ता माझ्या शेजारी बसून बोलतोय, पण अगदी माझ्या खांद्यावर हात ठेवून बोलतो आहे किंवा माझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिल्यासारखं बोलतोय असं वाटायचं कारण नाही. कारण तुम्ही तो विषय एका अर्थी त्यांच्यासाठी थर्ड पार्टी असतो जो विषय तुम्ही बोलत असता. आता माझ्यापुढे दिलेला उद्देशच हा होता की तुम्हाला या पद्धतीने इंटरॅक्टच करायचा आहे, हा उद्देश नाही. आता थांबा आपल्याला वेळ नाहीये, आपल्याला पुढचा सत्र आहे. योगेश सोमण यांच्याशी आपण संपर्क करू शकता. मला वाटतं सर ईमेल ID तर तुम्ही नक्कीच देऊ शकता. आता पुढच्या पहिल्या गोष्ट आपण खूप सुंदर आपलं सेशन म्हणलं. मी आभार तुमचे व्यक्त करण्यासाठी पणशीकर सरांना विनंती करतो.
आज आपल्याकडे योगेशजी स्वतः आले, त्यांनी इतका वेळ आपल्याला दिला आणि आपलं सगळ्यांचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल योगेशजी आपले मनपूर्वक आभार. त्यांचं मार्गदर्शन कसं झालं ह्याबद्दल मी बोलत नाही, हे तुम्ही सांगू शकता, हो ना. आता आपलं पुढचं जे आहे सेशन ते योगेशजी तुमच्याही माहितीकरता सांगतो, 4 तासाचं आहे. आपण ह्या सगळ्यांचे 2 गट करतो आहे आणि कालपासून आत्ता तुमच्या सेशनपर्यंत त्यांना जे काही समजलं, उमजलं आणि आवडलं त्याचं 4 मिनटामध्ये ते काहीतरी स्वतः सावरकरांवरती सादर करतील. कविता असेल, भाषण असेल, सावरकरांचं साहित्य असेल, तर असं सगळं ते होणार आहे. तो आमचा 4 तासाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर आपण त्याच्यातले 10 उत्तम वक्ते निवडणार आहोत आणि त्यांना रोख पारितोषिकही देतो. आणि तुमच्याच माहितीकरता सगळे जे आले आहेत त्यांना आपण धनंजय कीर यांचं सावरकर चरित्र देतो आहे, अक्षय जोग यांचं वास्तव आणि आक्षेप आणि वास्तव हे पुस्तक देतो आहे, आणि सावरकरांचं ते जे चरित्र आहे मूर्तिमंत सावरकर, अशी 3 पुस्तकं आपण त्यांना भेट म्हणून सगळ्यांना देतो आहे. तर पुन्हा एकदा इथे आलात, आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. एक गोष्ट आठवली तुमच्या सगळं ऐकत असताना, चिपळूणचा ऑडियन्स जो आहे, म्हणजे आत्ताचा नाही आधीचा, जी संगीत नाटकं वगैरे बघणारी होती, त्यांची एक गंमत म्हणून फक्त सांगतो. ते पुस्तक घेऊन नाटकाला यायचे आणि प्रयोग झाला की येऊन सांगायचे 32व्या पानातले हे मिस केलं तुम्ही, का गाळलं. आता अर्थात तसा ऑडियन्स नाही आहे, मजा करून जातो, पण तेव्हा असाही ऑडियन्स असतो. पण असा जो ऑडियन्स आहे आपल्या सावरकर वक्त्यांना निश्चित मिळणार, कारण त्यांनी पुष्कळ वाचन केलेलं असणार आणि ते म्हणणार तुम्ही हे सांगितलं तसं तुम्ही म्हणाल की नाही बुधवार नाही शुक्रवार होता. तर पुन्हा एकदा धन्यवाद. आपण दुसऱ्या सेशनला लगेचच सुरू करतो आहे. आता जे गट पडणार आहेत ते कुठले गट कुठे जाणं, काही खाली असतील काही इथे असतील, ते नंबर नारगोळकर काका आत्ता सांगतील. मी काल तुम्हाला काही पुस्तकांची नावं सांगितली होती, त्यातली 2 पुस्तकं आत्ता मला उपलब्ध झाली आहेत. ती मी त्यातल्या काही निवडक प्रती इथे आणलेल्या आहेत. एक पुस्तक हिंदुत्व आक्षेप आणि वास्तव, जसं माझं सावरकरांचं आक्षेप आणि वास्तव आहे, तसं हिंदुत्वावरचे सगळे आक्षेप त्याचं पुस्तक आहे, आक्षेप आणि वास्तव. ज्यांना समग्र सावरकर 10 खंडातलं वाचायला वेळ नाही, शक्य नाही, पण त्यांना इच्छा आहे, त्यांच्यासाठी डॉक्टर अरविंद गोळबोले यांनी एक सोपं काम केलं आहे. संक्षिप्त समग्र सावरकर केलेलं आहे, विषयानुरूप फक्त सावरकरांचे विचार. या लेखकाचे त्यात काही त्यांनी विचार मांडलेले आहेत, त्यांनी काही ठिकाणी फुटनोट्स दिलेले आहेत फक्त सोपं कळावं म्हणून, पण बाकी सगळं सावरकरांचे विचार विषयानुरूप, हिंदुत्वावरचे, मॅझिनीवरचे, असे त्यांनी जवळजवळ 50-60 त्यांनी विषय घेतले, त्याचे सावरकरांचे विचार. हे एक पुस्तक आत्ता आणलेत मी. आणि काल जे मी म्हणालो क्षमापत्र पुस्तक, ते माझं पुस्तक ते उपलब्ध आहे, क्षमापत्र आक्षेप आणि वास्तव. आणि आत्ता प्रकाशित झालेलं हिंदुत्व, इहवादी हिंदुत्व काय, काल मी एक्सप्लेन केलं, ती पुस्तकं उपलब्ध आहेत. ज्यांना हवी असतील त्यांनी फक्त मला संपर्क करा. धन्यवाद. मित्रांनो, गेले 2 दिवस आपण पुष्कळ शिकलो आहे. आता ह्या शिक्षणाचं प्रगटीकरण करण्याची वेळ आलेली. तुमच्यासाठी आता वक्त्यांचं कसं तुम्ही करताय हे आम्ही ठरवणार आहोत. यासाठी तुमच्या सगळ्यांचे जागेच्या दृष्टीने 2 गट केलेत. गट क्रमांक 1 ते 40 तुमचे जे नंबर आहेत ते खालती आहेत. लक्षात घ्या 1 मिनिट. तुम्ही येऊन बोला, मी खाली बसतो. सांगतो 1 ते 40 खाली जायचं आहे. खाली बसण्याची व्यवस्था केली आहे, त्याची हलवाहलव करू नका. 1, 2, 4 खुर्च्या कमी राहिल्या, कमी पडल्या तर मला सांगा, मी नंतर त्यांची सोय करतो. आणि 40 ते पुढचे सगळे 83 का 82पर्यंत आहेत ते सगळे वर थांबणार आहेत. त्यांनी वर थांबावं, त्यांची पण बसण्याची व्यवस्था करतो. तुमचे सगळे परीक्षक वगैरे आलेले आहेत. एक 10 मिनटात आपण आपल्या
करायला सुरुवात करणार आहोत. तर त्याप्रमाणे तुम्ही आता हे करा. ते साधारण 1 तास 1.5 तास पहिलं चालेल, मग जेवणाची सुट्टी होईल, परत 1 तास 1.5 तास चालेल. त्याप्रमाणे तुम्ही अरेंजमेंट करून घ्या, तुमचं तुम्ही सेट व्हा.